गुड मॉर्निंग एव्हरीवन स्टुडंट्स. स्कूल इज मॉड या ॲपमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 या चॅप्टरचा आपण या ठिकाणी स्टडी केला होता. आज आपण या चॅप्टरमध्ये लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 जो आहे तो अभ्यासणार आहोत. आपण या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा, इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी की महत्त्वाची काय आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. बघा, आपण मागच्या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीमचा अभ्यास केला होता, ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टम असेल, सर्क्युलेटरी सिस्टम असेल, एक्सक्रिटरी सिस्टम असेल, ॲज वेल ॲज नर्वस सिस्टीम असेल. अशा वेगवेगळ्या सिस्टीम ज्या आहेत आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या, की ज्याच्यामध्ये ते कसं फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे ते मेटाबॉलिझमसाठी महत्त्वाचे आहे. रेस्पिरेटरी सिस्टम जे आहे या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस त्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे या ठिकाणी ब्लड फ्लो आहे, हार्ट पंपिंग यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे एक्सक्रिटरी सिस्टम जे आहे या ठिकाणी एक्सक्रिशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल यासाठी महत्त्वाचे आहे. तर सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे ते कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन यासाठी महत्त्वाचे आहे. या ठिकाणी सर्व सिस्टम जे आहे ते महत्त्वाचे आहे. या चॅप्टरमध्ये आपण अजून एक सिस्टमबद्दल अभ्यासणार आहोत आणि ते आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये या ठिकाणी 2 पार्टमध्ये याचं कन्व्हर्जन होतं. बघा, या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन मेल अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन फिमेल. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर लाईफ प्रोसेसमध्ये सांगायचं झालं तर ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ते महत्त्वाची काय? तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं रिझन हे आहे की कंटिन्युटी ऑफ लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी काही जनरेशन होणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वन जनरेशन टू अनदर जनरेशन, आफ्टर नेक्स्ट जनरेशन, आफ्टर नेक्स्ट जनरेशन, म्हणजे पिढ्यानपिढ्या ज्या आहेत ते कंटिन्यू राहण्यासाठी आणि त्याचं बॅलन्स इट इज अ मेंटेन, इट इज मेंटेन द बॅलन्स, त्याचा समतोल सुद्धा राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी काय आहे की ही जी काही कंटिन्युटी ऑफ लाईफ प्रोसेसेस ही जी आहे ते कंटिन्यू चालू राहण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो रिप्रोडक्शन जे आहे काय या ठिकाणी महत्वाचं आहे. या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा, सेकंड पॉईंट महत्वाचं सांगितलेलं आहे की या ठिकाणी रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, न्यूट्रिशन ह्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेतच, परंतु आपल्याला अजून एक डेफिनेशन या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर रिप्रोडक्शन म्हणजे काय या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. बघा, रिप्रोडक्शन म्हणजे काय या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, परंतु हे जे काही न्यू ऑर्गॅनिझम असतील त्यांचे जे काही स्पेसिस असणार आहे ते कसे असणे महत्वाचं आहे, सेम स्पेसिस. बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम इन सेम स्पेसिस, जे काय स्पेसिस आहे ते कसं असणं गरजेचं आहे, सेम असणं गरजेचं आहे. सेम स्पेसिस इन प्रिव्हियस एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन हे महत्वाचं आहे. आपण बघा या ठिकाणी 2 गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. फर्स्ट आहे मायटोसिस म्हणजे काय आणि मिओसिस म्हणजे काय. आपण जो काय अगोदरचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण सेल डिव्हिजन मध्ये मायटोसिस म्हणजे काय आणि मिओसिस म्हणजे काय हे अभ्यासलं आहे. आता ते मायटोसिस जे आहे ती रिप्रोडक्शन मध्ये का महत्वाचं आहे किंवा मेल आणि फिमेल जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे याच्यामध्ये सुद्धा का महत्वाचं आहे मिओसिस, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण मायटोसिस म्हणजे काय आणि मिओसिस म्हणजे काय ते थोडक्यात बघूयात. बघा, या ठिकाणी सांगायचं झालं तर फर्स्ट वन जी काय मायटोसिस आहे याची डेफिनेशन काय आहे मायटोसिसची, द फॉर्मेशन ऑफ टू
डिप्लॉइड डॉटर सेल is called as mitosis. Formation of two is very important. Two diploid daughter cells जे काही तयार होतात, this is called as mitosis. This is called as mitosis. आणि हे जे काही डिप्लॉइड आहे ते कशाने या ठिकाणी दाखवतात? 2n ने दाखवतात. कशाने दाखवतात? 2n. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी अजून गोष्ट आपल्याला बघायची आहे ते म्हणजे काय? मिओसिस म्हणजे काय? बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की जे काय मिओसिस आहे याच्या सुद्धा दोन टाईप पडतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचं की डेफिनेशन बघायचं आहे मिओसिस म्हणजे काय. तर मिओसिस म्हणजे काय या ठिकाणी? फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड डॉटर सेल. फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड डॉटर सेल इज कॉल्ड एज मिओसिस. आणि ही जी काय हॅप्लॉइड आहे या ठिकाणी ते कशाने दाखवतात? इट इज द एन. इट इज अ डिनोटेड बाय एन. अशा प्रकारे आपण मिओसिस या ठिकाणी दाखवलं जातं. ओके. या ठिकाणी बघा काय सांगितलंय की जे डिप्लॉइड नंबर आहे या ठिकाणी काय 46 आहे. काय 46 आहे आणि याच्यापासून 2 डिप्लॉइड डॉटर सेल तयार झाले. म्हणजे या ठिकाणी 46 म्हणजे या ठिकाणी जर मायटोसिस मध्ये पाहिलं तर क्रोमोझोम नंबर जो आहे, क्रोमोझोम नंबर जो काय आहे तो काय या ठिकाणी सेम आहे. क्रोमोझोम नंबर जो आहे तो काय या ठिकाणी सेम आहे. या ठिकाणी मिओसिस मध्ये तुम्ही जर पाहिलं डिप्लॉइड इज कन्व्हर्टेड इनटू हॅप्लॉइड. बघा मिओसिस मध्ये काय झालं? डिप्लॉइड जो काय क्रोमोझोम नंबर आहे या ठिकाणी काय झालंय? हॅप्लॉइड मध्ये झालंय. म्हणजे मिओसिस मध्ये जो काय क्रोमोझोम नंबर आहे, जो काय क्रोमोझोम नंबर जो आहे तो हा म्हणजे 46च्या बरोबर किती झाले या ठिकाणी? 23 या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. म्हणून इथं शब्द वापरलाय क्रोमोझोम नंबर रेड्यूस टू हाफ. म्हणजे क्रोमोझोम जो आहे तो काय झालाय? रिडक्शन झालेलं या ठिकाणी. मिओसिस मध्ये काय झालं या ठिकाणी? रिडक्शन झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला ते पाहायला भेटते. ओके. नेक्स्ट या ठिकाणी जर सांगायचं झालं मग या ठिकाणी 4 चार्ट आपल्याला बघायला भेटतात. बघा या ठिकाणी रोल ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन. बघा पहिला जो काही चार्ट आहे तो जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिला तर ए नंबरचा जो काही चार्ट आहे तो काय दाखवते? या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन दाखवते. काय दाखवते? व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. बघा पहिला जो काही चार्ट आहे तो काय दाखवतो? या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. सेकंड जो काही चार्ट आहे या ठिकाणी जे काही कोंबडी आहे ती काय करते? या ठिकाणी इट इज अ ले ऑफ इग. या ठिकाणी ते अंडे घालताना आपल्याला ते पाहायला भेटते. थर्ड या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एक इम्ब्रिओ आहे त्यातून एक म्हणजे हा जो काही सीड आहे या तो सीड जो आहे काय झाले? जन्मिनेट झालेला आहे. सीड काय झाले या ठिकाणी? सीड जन्मिनेशन झालं तुम्हाला पाहायला भेटते. आणि लास्ट तुम्हाला जे काय पाहायला भेटते बघा एका सेल पासून 2 नवीन सेल या ठिकाणी तुम्हाला तयार झालेलं बघायला भेटते. म्हणजे ही जी काही डिव्हिजन आहे ती कोणती डिव्हिजन आहे या ठिकाणी? बायनरी फिजन. कोणती डिव्हिजन आहे या ठिकाणी? बायनरी फिजन. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर क्रोमोझोम मध्ये ए नंबरचे चार्ट आहे त्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन दाखवले. 2 नंबरचा चार्ट आहे या ठिकाणी जे काही हेन आहे या ठिकाणी इट इज रेइंग बाय एग. थर्ड नंबरचे जे काही डायग्राम आहे ते काय दाखवते? या ठिकाणी जर्मिनेशन ऑफ सीड. काय दाखवते? जर्मिनेशन ऑफ सीड. आणि लास्ट जे काही डायग्राम आहे या ठिकाणी तुम्ही जर सांगायचं झालं तर या ठिकाणी काय होते? बायनरी फिजन. काय होते या ठिकाणी? बायनरी फिजन जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटते. बघा या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत रिप्रोडक्शन मध्ये. बघा रिप्रोडक्शन इज डिवाइडेड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट वन असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेकंड थिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर पहिल्यांदा आपण डिफरन्स बघूयात की नेमकं असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. बघा फर्स्ट डिफरन्स काय असणार आहे या ठिकाणी याचा असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये? डज नॉट फ्युजन ऑफ गॅमेट. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होणार या ठिकाणी? इट इज अ फ्युजन ऑफ गॅमेट. जे काय गॅमेट आहे त्याचं काय होणार या ठिकाणी? फ्युजन होणार आहे. आता समजा या ठिकाणी गॅमेट आपण काय आहे किंवा या ठिकाणी गॅमेट काय आहे या शब्दाचं मिनिंग काय ना माहिती नसेल तर बघा या ठिकाणी सांगायचं झालं गॅमेट काय आहे तर सर्वांना माहिती आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये
त्यांचा जो प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा तो आहे टेस्टिस. काय या ठिकाणी टेस्टिस आहे. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहे त्याचा प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता आहे या ठिकाणी ओव्हरी. ओके, तर ही जी काय टेस्टिस आहे ते टेस्टिस प्रोड्यूस बाय साहजिक sperm. Testis produced by sperm and ovary is produced by egg. This is the another name ovum. आणि या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, ही जी काय स्पर्म आहे आणि ही जी काय एग आहे यांचं काय होत नाही या ठिकाणी फ्युजन होत नाहीये. काय होत नाहीये? फ्युजन होत नाहीये. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं या ठिकाणी ही जी काय स्पर्म असेल आणि ही जी काय एग असेल यांचं काय होणार या ठिकाणी फ्युजन होणार आहे. म्हणून याला पहिल्या डिफरन्स मध्ये काय सांगितले, डस नॉट फ्युजन ऑफ गॅमेट. आणि या ठिकाणी काय म्हणले, इट इज अ फ्युजन ऑफ गॅमेट. हा आहे याचा पहिला डिफरन्स. सेकंड डिफरन्स आपल्याला सांगायचा झाला या ठिकाणी, सेकंड डिफरन्स सांगायचा झाला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघा, दिस इज द युनिक पॅरेंटल. आणि या ठिकाणी काय असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बाय पॅरेंटल. आता सर्वांना एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की तर पॅरेंटल हा शब्द कशावरून आला असणार आहे. पॅरेंट बघा, पॅरेंट हा शब्द कशावरून आला असणार आहे. पॅरेंट इथे सेम, इथे सुद्धा पॅरेंट शब्द कशावरून आला असणार आहे या ठिकाणी पॅरेंट मध्ये असणार आहे. आणि युनी याचं मिनिंग काय असणार आहे या ठिकाणी, युनी याचं मिनिंग काय असणार आहे, युनी मीन्स सिंगल. आणि या ठिकाणी बाय या ठिकाणी याचं मिनिंग काय असणार आहे या ठिकाणी, बाय मीन्स टू. म्हणजेच काय थोडक्यात या ठिकाणी जो काय पॅरेंट प्रेझेंट असणार आहे इथे म्हणजे सिंगल पॅरेंट असणार आहे. म्हणजे एक तर तू काय असणार आहे, एक तर काय असणार या ठिकाणी मेल असेल किंवा दुसरं काय असणार या ठिकाणी फिमेल असणार आहे. या ठिकाणी एक तर काय असणार आहे मेल प्रेझेंट असणार आहे किंवा काय असणार आहे फिमेल प्रेझेंट असणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बाय पॅरेंट म्हणजे काय या ठिकाणी मेल सुद्धा असणार आहे प्रेझेंट प्लस फिमेल सुद्धा काय असणार या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. म्हणून याला शब्द आहे युनिक पॅरेंटल आणि याला शब्द आहे बाय पॅरेंटल. दिस इज द सेकंड डिफरन्स. या ठिकाणी थर्ड डिफरन्स आपण सांगायचा झाला, थर्ड डिफरन्स सांगायचा झाला या ठिकाणी, तर या ठिकाणी बघा हे जे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नो व्हेरिएशन. आणि या ठिकाणी काय असणार आहे व्हेरिएशन असणार आहे. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्हेरिएशन, बदल चेंजेस. बघा व्हेरिएशन म्हणजे काय या ठिकाणी बदल चेंजेस. इथे पण सेम मिनिंग होतं चेंजेस. म्हणजेच काय या ठिकाणी जी काय पॅरेंट बॉडी असणार आहे, जी काय पॅरेंट बॉडी असणार आहे इट इज प्रोड्यूस बाय ऑफस्प्रिंग, इट इज प्रोड्यूस बाय ऑफस्प्रिंग. त्यांची जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असतील किंवा जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक जे काय असतील या ठिकाणी काय असणार मिळतो या ठिकाणी सेम असणार आहे. काय असणार आहे सेम. परंतु या ठिकाणी व्हेरिएशन मध्ये जी काय पॅरेंट बॉडी असणार आहे आणि आफ्टर दॅट प्रोड्यूस बाय ऑफस्प्रिंग त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स किंवा जेनेटिक कॅरेक्टर्स ह्याच्यामध्ये काय असणार मिळतो या ठिकाणी चेंजेस असणार आहे. काय असणार या ठिकाणी चेंजेस असणार आहे. म्हणून शब्द आहे या ठिकाणी नो व्हेरिएशन. या ठिकाणी काय शब्द आहे व्हेरिएशन. दिस इज द थर्ड डिफरन्स. हा काय थर्ड डिफरन्स आहे. या ठिकाणी अजून आपल्याला डिफरन्स बघायचं झालं, बघा या ठिकाणी बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जी काय सेल डिव्हिजन होते ती काय होते या ठिकाणी मायटोसिस. काय होते मायटोसिस किंवा आता अजून शब्द आहे अमायटोसिस. परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जी काही डिफरन्स या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे तो या ठिकाणी बघा मायटोसिस सुद्धा प्रेझेंट असणार आहे या ठिकाणी ॲज वेल ॲज मेओसिस सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही सेल डिव्हिजन होते ती ओनली वन कोणती असते मायटोसिस. जास्त करून कोणती असते मायटोसिस. परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही सेल डिव्हिजन होणार आहे ते मायटोसिस सुद्धा होणार आहे ॲज वेल ॲज मेओसिस सुद्धा होणार आहे. आणि लास्ट आपण या ठिकाणी बघूयात याचं एक्झाम्पल. बघा असेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर अमिबा आहे, काही प्लांट्स सम प्लांट्स आपण त्याला म्हणूयात, हे काय त्याचं एक्झाम्पल आहेत. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे ऑलमोस्ट ऑल ॲनिमल्स जे आहेत फॉर एक्झाम्पल आपण त्याला म्हणूयात मॅमल्स म्हणूयात किंवा एव्स पक्षी हे जे आहे यांच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय बघायला भेटतं सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं बघायला भेटतं. का बघतं या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे
ते या ठिकाणी झालं तुम्हाला बघायला भेटतं. These are important difference between asexual and sexual reproduction. बघा या ठिकाणी काय म्हणले, इन्व्हॉल्व वन पॅरेंट्स, ज्याला आपण म्हणतो युनिपॅरेंट, तर इथं 2 पॅरेंट्स आहे म्हणून याला काय म्हणतात बाय पॅरेंट असं म्हणलं जातं. इन्व्हॉल्व नो गॅमेट, आता सांगितलं डज नॉट फ्युजन ऑफ गॅमेट, या ठिकाणी गॅमेट जो आहे काय होतो फ्यूज होतो. ऑफस्प्रिंग आर जेनेटिकली सेम इन द पॅरेंट, म्हणजे जे काय पॅरेंट आहे त्याच्या ऑफस्प्रिंग काय असणार जेनेटिकली सेम असणार आहे, परंतु या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असणार या ठिकाणी चेंजेस तुम्हाला या ठिकाणी बदल झालेला बघायला भेटतो. ओके, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे याचं डिसएडव्हांटेज काय आहे की याच्यामध्ये जेनेटिकली कॉम्बिनेशन जे आहे ते काय असतं याच्यामध्ये ॲब्सेंट असतं, परंतु असेक्शुअल रिप्रोडक्शनचं ॲडव्हांटेज सांगायचं झालं तर काय ॲडव्हांटेज आहे, दिस प्रोसेस व्हेरी फास्ट. बघा ही जी प्रोसेस आहे ती काय असणार खूप फास्ट या ठिकाणी असणार आहे ॲज कम्पेअर टू सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ही जी काही प्रोसेस आहे रिप्रोडक्शन ती काय असते एकदम स्लो असते. कशी असते एकदम स्लो असते. हा याचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. बघा याच्यामध्ये आपण पहिलं डिफरन्स बघणार आहे, सॉरी असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघणार आहे, पहिला टाईप बघणार आहे त्या या ठिकाणी बायनरी फ्युजन. आता बायनरी फ्युजन म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर याचं एक्झाम्पल बघा खाली पलीकडे खाली दिलेलं असणार आहे. ओके, तर बायनरी म्हणजे काय ठिकाणी बघा, बायनरी म्हणजे 2 आणि फ्युजन याचं मिनिंग होतं सेपरेट. बघा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय की बायनरी फ्युजन म्हणजे वन सेलपासून म्हणजे एका सेलपासून 2 ऑर्गॅनिझम जे आहे या ठिकाणी 2 ऑर्गॅनिझम जे आहे ते या ठिकाणी काय होणार आहे फॉर्म होणार आहे, नव्याने तयार होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो बायनरी फ्युजन. काय म्हणतो आपण त्याला बायनरी फ्युजन. मग ही जी का बायनरी फ्युजन आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सेल डिव्हिजन प्रेझेंट असते बघा. तर या बायनरी फ्युजन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर कोणत्या प्रकारचे सेल डिव्हिजन प्रेझेंट असते, मायटोसिस ॲज वेल ॲज मायटोसिस. तुम्ही म्हणता की मायटोसिस का प्रेझेंट आहे, कारण एका सेलपासून किती सेल तयार होतात या ठिकाणी, हाऊ मेनी सेल देर आर प्रेझेंट, देर आर 2 ऑर्गॅनिझम किंवा 2 सेल्स आर प्रेझेंट, म्हणून त्याला काय म्हणतात या ठिकाणी याच्यामध्ये कोणते सेल डिव्हिजन होते, मायटोसिस सेल डिव्हिजन जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटते. मग त्याची का बायनरी फ्युजन आहे जर सांगायचं झालं बघा, ही जी का बायनरी फ्युजन आहे याचे किती टाईप असतात या ठिकाणी 3 टाईप असतात. बघा पहिला जो आहे तो आहे सिंपल बायनरी फ्युजन. बघा पहिला जो काही टाईप आहे तो आहे सिंपल बायनरी फ्युजन. तर या सिंपल बायनरी फ्युजनचं एक्झाम्पल सांगायचं झालं, एक्झाम्पल हे महत्वाचं आहे, ते आहे अमेबा. सिंपल बायनरी फ्युजनचं जे काही एक्झाम्पल आहे ते आहे अमेबा. काय एक्झाम्पल आहे, कारण अमेबा जो आहे त्याला कोणत्या प्रकारचा शेप वगैरे नाहीये. अमेबा जो आहे त्याला कोणत्या प्रकारचा शेप वगैरे नाहीये, परंतु या अमेबापासनं किती अमेबा तयार होणार या ठिकाणी 2 अमेबा तुम्हाला या ठिकाणी तयार झालेले बघायला भेटतात. म्हणून या ठिकाणी सिंपल बायनरी फ्युजन जे आहे याचं एक्झाम्पल काय अमेबा. काय एक्झाम्पल या ठिकाणी अमेबा हे त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी सांगायचं झालं बघा, नेक्स्ट याचं एक्झाम्पल आहे सॉरी सेकंड जो काही टाईप आहे त्या या ठिकाणी बघा ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. ट्रान्सव्हर्स बायनरी जे फ्युजन आहे याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन जे आहे याचं एक्झाम्पल काय पॅरामेशियम. याच्यामध्ये जर सांगायचं झालं ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन मध्ये बघा, जर पॅरामेशियम याचा असा शेप असतो. ओके, तर याच्या एका ही जी काही डिव्हिजन होणार आहे एक कशी होणार आहे, अशी आडवी डिव्हिजन होणार आहे. कशी डिव्हिजन होणार आहे, आडवी डिव्हिजन होणार आहे. आणि याच्यापासून तुम्ही जर पाहिलं तर बघा असे 2 प्रकारचे पॅरामेशियम आपल्याला तयार झालेले बघायला भेटतात. म्हणून त्याला कोणते डिव्हिजन म्हणलं जातं, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. ह्याच्यामध्ये जे काही डिव्हिजन होणार ते कशी होणार आहे या ठिकाणी आडवी डिव्हिजन होणार आहे. थर्ड आपल्याला जर सांगायचं झालं या ठिकाणी बघा, थर्ड जर डिव्हिजन सांगायचं झाले तर ते आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. बघा थर्ड जी काही डिव्हिजन आहे बायनरी फ्युजन ते आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. याच्यामध्ये तुम्ही जर सांगायचं झालं बघा, हा जो काही युग्रेन आहे हा याच्यामध्ये बघा अशी उभी जी आहे
याच्यामध्ये बायनरी फिजन होतं आणि याच्या एकापासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर पाहिलं, दोन वेगवेगळ्या प्रकारचे असे ऑर्गॅनिझम तुम्हाला तयार झाले बघायला भेटतात. तर आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. म्हणजे सिंपल बायनरी फिजन जे आहे, याचं एक्झाम्पल लक्षात राहणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ते आहे अमिबा. त्यानंतर ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन याचे एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. आणि आता आपण जे बघतोय लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन याचे एक्झाम्पल आहे ते आहे युग्रेना. काय या ठिकाणी युग्रेना, म्हणजे याचं एक्झाम्पल काय या ठिकाणी युग्रेना, हे काय त्याचं एक्झाम्पल आहे. युग्रेना जे आहे हे काय त्याचं एक्झाम्पल आहे, हे माहित असणं गरजेचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितले, तुम्ही जर पाहिलं तर बघा याच्यामध्ये द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम टेक प्लेस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचे काय होते, डिव्हिजन होते. पुढे काय सांगितले, द प्रोसेस इन विच पॅरेंट सेल डिवाइड टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल इज कॉल्ड एज बायनरी फिजन. म्हणजे याच्यापासून किती सेल तयार झाले बघायला भेटतात, दोन सेल जे आहेत आपल्याला या ठिकाणी तयार झाले पाहायला भेटत आहेत. बघा याच्यामध्ये तुम्ही सांगायचं झालं, बघा या ठिकाणी सिंपल बायनरी फिजन जे आहे याचं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, ते आहे अमिबा. काय आहे, अमिबा. ह्याला कोणत्या प्रकारचा शेप वगैरे तुम्ही पाहायला भेटत नाहीये, पण एका अमिबापासून किती तुम्हाला या ठिकाणी अमिबा तयार झाले बघायला भेटतात, दोन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे याचं ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि जे काही ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आहे हे आहे पॅरामेशियम डायग्राम. एका पॅरामेशियम पासून तुम्हाला या ठिकाणी किती पॅरामेशियम तयार झाले पाहायला भेटतात, दोन. ओके, या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल आहे याचं लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. याचं एक्झाम्पल आहे युग्रेना. बघा या ठिकाणी एका युग्रेनापासून ही ज्या उभी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते की याचं सेल डिव्हिजन झालं तुम्हाला पाहायला भेटते. आणि याच्यापासून दोन युग्रेना तुम्हाला या ठिकाणी तयार झाले पाहायला भेटतात. दिस इज कॉल्ड एज बायनरी फिजन. आपल्याला या ठिकाणी सेकंड टाइप बघायचा आहे. या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी सेकंड टाइप जो आहे तो या ठिकाणी पाहायचा आहे. काय बघा, मल्टिपल फिजन. आता बघा म्हणजे हे जे काय मल्टिपल फिजन आहे, हे जे काय मल्टिपल फिजन आहे, हे जर सांगायचं झालं, याचं इम्पॉर्टंट एक्झाम्पल महत्वाचं आहे, ते सुद्धा आहे अमिबा. काय एक्झाम्पल आहे, अमिबा. बघा काय होतं की एक अनफेवरेबल कंडिशन मध्ये हा जो अमिबा आहे तो या ठिकाणी जे काय फूड आहे तो काय करतो, ऍब्सॉर्ब करणं स्टॉप करतो. ऍब्सॉर्ब करणं काय करतो, स्टॉप करतो. कोणत्या कंडिशनमध्ये, अनफेवरेबल कंडिशनमध्ये. दुसरी गोष्ट, या अनफेवरेबल कंडिशनमध्ये हा जो अमिबा आहे तो एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतो. प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग काय करतो, तयार करतो. आणि दिस इज कॉल्ड एज, इज व्हेरी इम्पॉर्टंट नेम, सिस्ट. काय नाव आहे, सिस्ट. तर काय नाव आहे, सिस्ट. आणि या सिस्ट मध्ये सांगायचं झालं तर बघा, फॉर एक्झाम्पल हा अमिबा असेल, या अमिबामध्ये हे जे त्याचं आउटर कव्हरिंग आहे याच्यामध्ये काय तयार करतो, सिस्ट तयार करतो. ओके, आणि या सिस्ट मध्ये काय होतं, बघा या सिस्ट मध्ये काय होतं, या अमिबाच्या आतमध्ये काय होते, न्यूक्लियर डिव्हिजन होते. काय तयार होते, न्यूक्लियर डिव्हिजन. काय होते, न्यूक्लियर डिव्हिजन. आणि न्यूक्लियर डिव्हिजन तयार झाल्यामुळं या अमिबामध्ये अनेक न्यूक्लियस या ठिकाणी तुम्हाला काय होतं, तयार झाला बघायला भेटतात. ज्याचं डॉटर नेम काय आहे, अमिबोडी म्हणून त्याला ओळखलं जातं. ओके, मग या ठिकाणी बघा न्यूक्लियर डिव्हिजन या ठिकाणी काय होतं, तयार झाल्यामुळं बघा ह्याच्यामध्ये अनेक न्यूक्लियस काय होतात या ठिकाणी तयार होतात. ज्यावेळेस याच्यामध्ये, ज्यावेळेस या अमिबामध्ये फेवरेबल कंडिशनमध्ये यांना फूड सप्लाय होतं. फूड सप्लाय झाल्यानंतर ही जी सिस्ट आहे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, ही काय होते या ठिकाणी ब्रेक होते. आणि ब्रेक झाल्यानंतर याच्यामधून अनेक जे काही अमिबोले आहेत ते काय होतात, बाहेर पडतात. म्हणून ह्याला शब्द आहे मल्टिपल फिजन. काय म्हणून शब्द आहे ह्याला, मल्टिपल फिजन म्हणून ओळखलं जातं. आणि याचं गुड एक्झाम्पल आहे ते आहे अमिबा. बघा ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन, बघा अनफेवरेबल कंडिशनमध्ये ही जी फूड सप्लाय जे आहे ते काय होतं, त्यांचं स्टॉप होतं. पुढे काय सांगितलं बघा या ठिकाणी, ही जी काय अमिबा आहे एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतं आणि त्याचं नाव काय या ठिकाणी, सिस्ट. काय नाव या ठिकाणी, त्याला सिस्ट म्हणून ओळखलं
जातं, ज्याच्यामध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होते. कोणती डिव्हिजन होते या ठिकाणी? न्यूक्लियर डिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी तयार झालं पाहायला भेटते. आणि नंतर आफ्टर त्यात फेवरेबल कंडिशनमध्ये ही जी काही सिस्ट होती ती काय होतं ब्रेक होतं आणि सिस्ट ब्रेक झाल्यामुळे याच्यामधून अनेक जे काही अॅमिबोडी आहेत त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला या ठिकाणी बाहेर गेलेले पाहायला भेटतायत. ओके. मग आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते आहे बडिंग. मग आता ही जी काही बडिंग आहे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा प्रेझेंट असतं ॲज वेल ॲज ही जी काही बडिंग आहे ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय होतं पाहायला भेटतं. आता बघा या ठिकाणी युनिसेल्युलर जे काही ऑर्गॅनिझम आहे याचं सगळ्यात सोपं आणि चांगलं एक्झाम्पल आहे त्या या ठिकाणी मित्रांनो यीस्ट. बघा यीस्ट जे आहे ते काय एक प्रकारचे फंगस आहे. फंगसमध्ये ते फंगसचं ते एक्झाम्पल आहे यीस्ट. बघा ही जी काही यीस्ट आहे या ठिकाणी तुम्ही सांगायचं झालं त्याच्यामध्ये बघा द पॅरेंट्स प्रोड्यूस टू डॉटर न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन. साहजिक आहे मायटोटिक डिव्हिजन म्हणल्यानंतर साहजिक कोणती डिव्हिजन होती या ठिकाणी मायटोसिस आणि त्याच्यापासून किती सेल तयार बघायला भेटतं या ठिकाणी आपल्याला ईस्टमध्ये 2 डॉटर सेल या ठिकाणी काय झालं तयार झालं आपल्याला बघायला भेटतात. आणि याच्यामध्ये बघा तुम्ही जर पाहिलं तर बघा ईस्टची काही डायग्राम आहे याच्यामध्ये बर्ड फॉर्म होतं. आपण जसं झाडाचा कोंब जो आहे तसं तो याच्यामध्ये काय होतं बर्ड फॉर्म होतं आणि बर्ड तयार झाल्यानंतर त्या बर्डमध्ये जो काही न्यूक्लियस आहे तो काय होतो ट्रान्सफर होतो आणि त्या न्यूक्लियस ट्रान्सफर झाल्यानंतर फेवरेबल कंडिशन नंतर काय होतं या ठिकाणी तो जो काही बर्ड होते त्याची काय होते ग्रोथ होते काय होते ग्रोथ होते आणि आफ्टर दॅट ही जी काय नवीन तयार झाला जो काही बर्ड आहे तो पॅरेंट बॉडीपासून काय होतो सेपरेट झाला तुम्हाला बघायला भेटतो. बघा इथे सेपरेट फ्रॉम पॅरेंट सेल. बघा तो जो काही बर्ड आहे त्या पॅरेंट बॉडीपासून काय होतं त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट झालं बघायला भेटतो. म्हणजे सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी कसं सांगितलं बघा या ठिकाणी हा एक न्यूक्लियस आहे आणि दिसतं पॅरेंट इस सेल म्हणजे कोणती सेल आहे पॅरेंट इस सेल आहे. मग याच्यामध्ये काय तयार झालं बघायला भेटतं तुम्हाला असं कोंब लाईक स्ट्रक्चर तयार झालं बघायला भेटतं ज्याला आपण काय नाव आहे तर बर्ड. काय नाव आहे बर्ड. आफ्टर दॅट या बर्डमध्ये तुम्ही जर पाहिलं तर काही काळानंतर काय तयार झालं काय ट्रान्सफर झालं या ठिकाणी न्यूक्लियस ट्रान्सफर झाला बघायला भेटतोय या ठिकाणी. काय ट्रान्सफर झाला बघायला भेटतो या ठिकाणी न्यूक्लियस तयार झाला बघायला भेटतोय. आणि नंतर बघा फेवरेबल कंडिशनमध्ये काय होतं या ठिकाणी ही जी काय पॅरेंट सेल जी आहे ती सेपरेट होते. काय होते या ठिकाणी सेपरेट होते कोणापासून न्यू डॉटर सेलपासून. न्यू डॉटर सेल पासून बघा पॅरेंट सेल किंवा पासून न्यू डॉटर सेल काय या ठिकाणी तयार झाला बघायला भेटते. ते कसं काय तयार झालं कारण ह्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तो इन्सर्ट झाला आहे आणि या ठिकाणी काय झालं त्याचं सेपरेट झालेलं आहे. बघा या ठिकाणी पॅरेंट सेल आहे आणि हे काय डॉटर सेल आहे. आपल्याला या ठिकाणी पॅरेंट ईस्ट म्हणलं गेले आणि या ठिकाणी काय म्हणले डॉटर ईस्ट जे आहे ते या ठिकाणी काय म्हणलं गेलेलं आहे. आणि दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज बडिंग. ह्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी बडिंग असं म्हणलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी पाहिलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते कसं होतं याचं पहिलं एक्झाम्पल आहे ते मित्रांनो या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन. काय एक्झाम्पल या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन. तर या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय सांगायचं झालं फ्रॅगमेंटेशन हे जर सांगायचं झालं तर बघा सहसा याचं मिनिंगच म्हणजे नावामध्येच मिनिंग आहे की जे काही ऑर्गॅनिझम आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचं काय होणार आहे स्मॉल फ्रॅगमेंट होणार आहे. काय होणार आहे याचं लहान लहान तुकडे होणार आहे. मग काय होणार आहे या ठिकाणी बघा जसं की पॅरेंट सेल जे आहे पॅरेंट सेल काय होणार आहे याच्यामध्ये सेपरेट होणार आहे. काय होणार आहे या ठिकाणी सेपरेट होणार आहे आणि याच्यापासून न्यू लिव्हिंग जो काय ऑर्गॅनिझम आहे नवीन लिव्हिंग जो काय ऑर्गॅनिझम आहे याच्यापासून काय होणार आहे या ठिकाणी फॉर्म होणार आहे तयार होणार आहे. आणि मग या फ्रॅगमेंटेशनचं सगळ्यात सोपं एक्झाम्पल कोणतं असेल तर ते आहे मित्रांनो या ठिकाणी स्पायरोगायला. काय एक्झाम्पल या ठिकाणी स्पायरोगायला. या ठिकाणी त्या डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन सांगायचं झालं याचं डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन सांगायचं झालं तर बघा समजा स्पायरोगायला आहे याचे असे डायग्राम असते सिंपल डायग्राम. ओके हे काय या ठिकाणी सेपरेट झाला. काय झालं या ठिकाणी सेपरेट झाला त्याच्यापासून मग हा एक पार्ट आणि हा एक पार्ट म्हणजे आता ही जी काही डायग्राम होती ती कोणती डायग्राम होती या ठिकाणी पॅरेंट सेल.
किंवा पॅरेंट बॉडी होती. कोणती बॉडी होती? पॅरेंट बॉडी. या ठिकाणी काय झाले? सेपरेट झाले. मग या ठिकाणी हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला, म्हणजे हा 1 दिस द 2. हा एक तयार झाला, हा एक तयार झाला. हा जो पार्ट आहे फर्स्ट, तो कोणता आहे? या ठिकाणी पॅरेंट आहे. कोणता आहे? पॅरेंट बॉडी आहे. कोणती बॉडी आहे या ठिकाणी? पॅरेंट बॉडी. आणि हे जे आहे, ही काय तयार झाली या ठिकाणी? न्यू डॉटर ऑर्गॅनिझम. न्यू डॉटर ऑर्गॅनिझम जे आहे तो या ठिकाणी तयार झाला आपल्याला बघायला भेटतोय. कोणता? न्यू डॉटर ऑर्गॅनिझम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार झाला बघायला भेटतोय. याचं गुड एक्झाम्पल आहे फ्रॅगमेंटेशनचं, ते आहे स्पायरो गायरा. ओके. मग या ठिकाणी सांगायचं झालं बघा, या ठिकाणी स्पायरो गायराची तुम्हाला डायग्राम बघायला भेटते. बघा ही जी पॅरेंट बॉडी आहे याच्यापासून 1 आणि 2 म्हणजे हा जो आहे पॅरेंट ओरिजिनल आहे तसा राहील, आणि याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम काय तयार झाला बघायला भेटतोय. आणि या ठिकाणी बघा इथून काय होणार? ते सेपरेट होणार आहे. मग इथून जो काय स्पायरो गायरा जो आहे तो काय इथून जो काय सेपरेट आहे तो कधी होईल? जेव्हा त्याला व्यवस्थित फूड आपण त्याला म्हणतो, न्यूट्रिशन फूड आपण ज्याला म्हणतो, ॲज वेल ॲज वॉटर जे आहे ते सप्लाय भेटल्यानंतर, पाणी आहे, फूड आहे, ते न्यूट्रिएंट भेटल्यानंतर काही काळानंतर काय होणार? तो स्पायरो गायरा या ठिकाणी सेपरेट होणार आहे. मग इथे काय सांगितले? फ्रॅगमेंटेशन इज अ टाइप ऑफ asexual reproduction occurs in multicellular organism. सेकंड पॉइंट काय सांगितलं बघा या ठिकाणी? इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन द पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेकअप इंटू मेनी फ्रॅगमेंट. बघा जे काही पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे याचे बरेच तुकडे होणार आहे. अँड फ्रॅगमेंट स्टार्ट टू लाईव्ह इंडिपेंडेंटली न्यू ऑर्गॅनिझम. जो काही फ्रॅगमेंट तुकडे झाले त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम काय होणार या ठिकाणी? तयार झाला तुम्हाला बघायला भेटणार. आणि याचा अजून एक एक्झाम्पल आहे, ते आहे या ठिकाणी सायकॉन. काय एक्झाम्पल या ठिकाणी? सायकॉन जे आहे ते काय याचं अजून एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आपल्या या ठिकाणी जर सांगायचं झालं, अजून काय सांगायचं बघा या ठिकाणी, इन फेवरेबल कंडिशन, त्याला जो काही क्लायमॅटिक कंडिशनमध्ये द प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट प्रोव्हाइड झाल्यानंतरच या ठिकाणी काय होणार? त्याची फास्ट ग्रोथ होणार आहे आणि ते काय होणार आहे? फास्ट ब्रेक होणार आहे. सेकंड याचं एक्झाम्पल आहे बघा, ती रिजनरेशन. बघा जर रिजनरेशन जर सांगायचं झालं, बघा या ठिकाणी रिजनरेशन बद्दल सांगायचं झालं, याचं सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे, ते आहे प्लॅनेरिया. आणि ॲनिमलसाठी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी ॲनिमलसाठी तुम्ही जर पाहिलं तर लिझार्ड. ओके. हे काय त्याचं सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे. बघा तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं, जी काही प्लॅनेरिया आहे याची जर डायग्राम पाहिली तर बघा या ठिकाणी अशी याची काय असते? डायग्राम असते प्लॅनेरियाची. तर बघा या ठिकाणी प्लॅनेरियाचं काय असतं? रिजनरेशन म्हणजे काय? इट इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू, म्हणजे एखादा जर पार्ट आहे तो काय झाला या ठिकाणी? कट झाला असेल. काय झालं असेल? कट झाला असेल. तो पुन्हा काय होणार? न्यूली रिजनरेट होणार. न्यूली काय होणार या ठिकाणी? रिजनरेट. म्हणजे एखादा जो काही पार्ट असेल बॉडीचा तो जर कट झाला असेल तो पुन्हा नव्याने काय होणार या ठिकाणी? तयार होणार आहे. पुन्हा नव्याने काय होणार या ठिकाणी? तयार होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? रिजनरेशन असं म्हणलं जातं. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ह्याचा जो लोअर पार्ट आहे तो जर कट झाला प्लॅनेरियाचा, तर पुन्हा काय होतं या ठिकाणी? हा पार्ट नव्याने तयार होतो किंवा याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम काय होणार या ठिकाणी? तयार होणार आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो रिजनरेशन. थोडक्यात आपण याला काय म्हणूयात, की हा आयुष्यभर कधीच मरत नाही. कारण ह्याचा कोणताही पार्ट जरी कट केला तरी तो नव्याने काय होतो या ठिकाणी? पुन्हा तयार होतो. हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा लिझार्ड एक्झाम्पल आहे, ॲज वेल ॲज प्लॅनेरिया इथं एक सांगितलंय. ह्याचं सेकंड एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. मग या ठिकाणी जर सांगायचं झालं, इन डेव्हलप ॲनिमल लाईक वाल लिझार्ड द प्रोसेस ऑफ रिजनरेशन यूज टू रिस्टोर द लॉस्ट पार्ट लाईक टेल ऑर लिम्ब. बघा पालीचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे. पाल बघा जेव्हा त्याला एनिमी त्याच्यावर अटॅक करण्यासाठी त्यांना माहिती होतं पालीला, की आपल्यावर कोणतरी एक एनिमी आहे, तो नजर ठेवून आहे आणि आपल्याला तो अटॅक करू शकतो. त्यावेळेस पाल काय करते, की त्यांची काही जी काही शिफ्टी आहे त्या करते ते सोडून देते आणि ते काय होते? पुढे पळून जाते. तो एनिमीला वाटतं की नाही एक पारच आहे. परंतु तुम्ही जेव्हा ते एनिमी त्या ठिकाणी जाते तेव्हा त्याला फक्त शिफ्टी पाहायला भेटते. काही काळानंतर पुन्हा ती जी काही पाल आहे त्याला जी काही शिफ्टी आहे ते आपल्याला आलेले पाहायला भेटते. म्हणजेच काय झालं या पालीमध्ये? ती जी काही शिफ्टी आहे टेल, त्याचं काय झालं या ठिकाणी? रिजनरेशन आपल्याला झालेलं बघायला भेटलं. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे बर्डिंग. बघा आता मगाशी आपण पाहिलं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा बर्डिंग या ठिकाणी प्रेझेंट आहे. परंतु
मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट बघायला भेटते ते आहे बडिंग आणि त्याचं सगळ्यात सोपे एक्झाम्पल आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी हायड्रा. बघा ही जी हायड्रा आहे याच्यामध्ये ही जी काही हे बॉडी आहे बघा हायड्राची त्याच्यामध्ये काय होते बघा या ठिकाणी आउटग्रोथ होते आउटग्रोथ. बघा या हायड्रामध्ये काय तयार होते एक ठिकाणी याची जी काही बॉडी आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय तयार होते आउटग्रोथ होते आणि आउटग्रोथ झाल्यानंतर याच्यामध्ये तर एक नाव आहे आउटग्रोथला त्याचं नाव आहे बड. काय नाव आहे बड. आणि याच्यामध्ये काय तयार होते बड म्हणजे हे जी बघा हे जे काय आउटग्रोथ आहे ह्याच्यामध्ये काय फॉर्मेशन झाले बर्ड फॉर्मेशन झाले. काय फॉर्मेशन झाले ठिकाणी बर्ड फॉर्मेशन झालेलं आहे. आणि मग तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं या बडीमध्ये ही जी ही जी बॉडी आहे ती कोणती बॉडी या ठिकाणी पॅरेंट बॉडी आहे. कोणती बॉडी या ठिकाणी पॅरेंट बॉडी आहे. आणि फेवरेबल कंडिशनमध्ये म्हणजे ज्या वेळेला फूड वगैरे याची पूर्णपणे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर म्हणजे ही जी बर्ड आहे ही जी बर्ड आहे याची पूर्णपणे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर हा जो बर्ड आहे हा काय होतो इंडिपेंडेंट. हा काय होतो इंडिपेंडेंट होतो. म्हणजे काय होतं या ठिकाणी तो सेपरेट होतो. काय होतं या ठिकाणी थोडक्यात सेपरेट होतो. कोणापासून सेपरेट झाले या ठिकाणी सांगायचं झालं तर हा जो बर्ड आहे तो कोणापासून सेपरेट झालाय पॅरेंट बॉडीपासून. कोणापासून सेपरेट झाला त्या ठिकाणी पॅरेंट बॉडीपासून सेपरेट झालाय. आणि मग हा जो बर्ड आहे त्याला आपण काय म्हणूया या ठिकाणी डॉटर सेट किंवा डॉटर हायड्रा असं आपण त्याला म्हणूयात. काय म्हणूया या ठिकाणी डॉटर हायड्रा असं त्याला आपण म्हणूयात. ओके. नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. बघा या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनमध्ये 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा या ठिकाणी पहिले दिले पोटॅटो, दुसरं दिलं प्लायोफायलम आणि थर्ड दिले या ठिकाणी स्वीट पोटॅटो. मग ह्याच्यावर काय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते बघा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनमध्ये हे जे एक्झाम्पल आहे ते महत्त्वाचे काय आहेत बघा या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की हे जे काही पोटॅटो आहे ओके पोटॅटो त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल पोटॅटो एक्झाम्पल काय दिले कारण या पोटॅटोच्या वर एक आपण त्याला म्हणतो ही जी काय आईज आहे आईज ज्याला शॉर्टमध्ये बर्ड बघा बर्ड म्हणतो आपण किंवा त्या बर्डला आईज म्हणतो. ते काय तयार होतं आणि याचं त्याला आपण त्याला काय म्हणतो ट्यूबर काय म्हणतो त्याला ट्यूबर असं म्हणलं तर एक्झाम्पल लक्षात ठेवा पोटॅटो. दुसरं एक्झाम्पल दिले ते आहे बघा ब्रायोफायलम म्हणून. बघा ब्रायोफायलममध्ये हे जे काय लिप मार्जिन आहे लिप मार्जिन म्हणजे झाडाचं जे काय पान असतं पान ओके ब्रायोफायलममध्ये बघा जे काय लिप मार्जिन आहे झाडाचं जे काय पान आहे त्याच्यामध्ये काय तयार होतं बड तयार होतं. काय तयार होतं या ठिकाणी बड तुम्हाला तयार झालं बघायला भेटतं. थर्ड एक्झाम्पल आहे ते आहे शुगर केन ज्याला आपण ऊस वगैरे म्हणतो. ओके याच्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं जे काय नोड आहे त्याचे नोड आपण त्याला कांदा वगैरे म्हणतो. ओके ते जे काही नोड वगैरे आहेत त्या नोडवर तुम्हाला या ठिकाणी काय तयार झालं बघायला भेटतं बड. काय तयार झालं बघायला भेटतं या ठिकाणी बड तुम्हाला या ठिकाणी तयार झालं बघायला भेटतं. तर हे जे एक्झाम्पल आहे पोटॅटो प्लायोफायलम शुगर केन दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. हे आपल्याला 12वीमध्ये डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायला भेटतं. बघा आतापर्यंत आपण काय काय पाहिलं सोप्या भाषेत सांगायचं झालं बघा या ठिकाणी असेक्शुअर्ड जे काही रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये आपण युनिसेल्युलर जे काही ऑर्गॅनिझम आहेत ओके याचा पहिला टाईप आहे बघा या ठिकाणी बायनरी फ्युजन याचं एक्झाम्पल आहे अमिबा. दुसरा टाईप पाहिला आपण मल्टिपल फ्युजन याचं सुद्धा एक्झाम्पल आहे सेम अमिबा. मल्टिपल फ्युजन सुद्धा एक्झाम्पल काय या ठिकाणी अमिबा हे त्याचं एक्झाम्पल आहे. थर्ड जो काही टाईप आहे तो आपण पाहिला बडिंग आणि याचं एक्झाम्पल आहे येस्ट. ओके हा इम्पॉर्टंट चार्ट आहे जर कोणाला वाटला तर त्याने ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा महत्त्वाचा चार्ट आहे. ओके आपण अजून एक गोष्ट पाहिली ते आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. मग आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जर पहिली गोष्ट पाहिली असेल तर त्या फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल आहे ते आहे स्पायरोगायला आणि सायकॉन. दुसरं आपण पाहिलं ते आहे रिजनरेशन. बघा रिजनरेशन मध्ये सांगायचं झालं तर याचं एक्झाम्पल आहे ते आहे
प्लॅनेरिया आणि रिझाल्ट. आणि आता जसं आपण जे पाहिलं थर्ड ते आहे बडिंग, जे युनिसेल्युलर मध्ये पण आहे आणि मल्टीसेल्युलर मध्ये पण आहे. याचं एक्झाम्पल आहे ते आहे हायड्रा. काय एक्झाम्पल आहे या ठिकाणी त्याचं? हायड्रा. जर कोणाला माझा चार्ट काढून याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, त्याने याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी पण चालेल. परीक्षेच्या दृष्टीने हे एक्झाम्पल जे आहे एमसीक्यू साठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, नाव आपण बघूया. बघा आता पुढे जाऊयात. स्पोर फॉर्मेशन मध्ये आपण सांगायचं झालं, ओके, स्पोर फॉर्मेशनचं बघा याचं एक्झाम्पल इथं दिलंय सरळ ते आहे म्युकर, MUCOR, म्युकर. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे जे काही स्पोर आहेत बघा, हे अनफेवरेबल कंडिशनला ह्याच्यामध्ये काय होतं बघा, न्यूक्लियर डिव्हिजन अनेक स्पोर ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि आफ्टर त्या फेवरेबल कंडिशनमध्ये ह्याच्या आतमध्ये जी काही तयार होते आहे स्पोरंजिया, काय तयार होत असतात या ठिकाणी? स्पोरंजिया जे आहे ते या ठिकाणी तयार होतात. आणि मग फेवरेबल कंडिशनमध्ये हे जी काय पोलन जे आहेत ते मॅच्युअर होतात आणि काय होतं ते या ठिकाणी स्प्रेड तुम्हाला झालेलं बघायला भेटतात. मग ही जी काय स्पोर आहे, ओके, ह्याचं जे क्लायमेट आहे ते बघा दोन प्रकारचं क्लायमेट पाहिजे असतं याला. एक ते आहे मॉइस्ट म्हणजे ओलसर असं मध्ये पण हे तुम्हाला ते पाहायला भेटतं, आणि दुसरं आहे ते ह्युमिड. ओके, त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे आहे स्पोर तुम्हाला या ठिकाणी तयार झालं बघायला भेटतं. म्हणजे हे कोणामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटतं, ते आहे फंगस किंवा फंजाय. फंगस किंवा फंजा जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला भेटतं. बघा आता आपण या ठिकाणी अ, दोन गोष्टी या ठिकाणी पाहायच्या. ते बघा पहिल्यांदा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बघा काय म्हणले, रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट मीन इट हॅज टू मेन प्रोसेस. फर्स्ट वन गॅमेट फॉर्मेशन, सेकंड थिंग फर्टिलायझेशन. आता या ठिकाणी गॅमेट फॉर्मेशन मध्ये तुम्ही जर गोष्ट पाहिली तर बघा काय सांगितले, द डिप्लॉइड जर्म सेल गिव्ह राईज टू हॅप्लॉइड गॅमेट. आणि सेकंड सांगितले फर्टिलायझेशन म्हणजे काय. आता बघा या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघूयात की या ठिकाणी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहूयात की नेमकं फर्टिलायझेशन म्हणजे काय आणि फर्टिलायझेशन नंतर गॅमेट फॉर्मेशन ते कसं होतं ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघूयात. बघा हे जे काय फर्टिलायझेशन आहे ते प्लांटमध्ये पण आहे, यस आहे, ॲज वेल ॲज ॲनिमलमध्ये पण होतं का? यस. मग ह्याची काय फर्टिलायझेशन, याची डेफिनेशन काय आहे फर्टिलायझेशनची? बघ काय आहे डेफिनेशन या ठिकाणी, द फ्युजन ऑफ, किंवा तर अजून शब्द आहे, तर अजून शब्द आहे युनियन ऑफ. बघा काय म्हणले, द फ्युजन ऑफ, किंवा तर अजून शब्द आहे युनियन ऑफ मेल हॅप्लॉइड गॅमेट and female haploid gamete to produce diploid zygote is called as fertilization. बघा डेफिनेशन काय सांगितलं या ठिकाणी बघा, द फ्युजन ऑफ, काय सांगितले पहिला शब्द महत्वाचा आहे मेल हॅप्लॉइड गॅमेट, दुसरा या ठिकाणी शब्द महत्वाचा आहे फिमेल हॅप्लॉइड गॅमेट. आणि जेव्हा मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि फिमेल हॅप्लॉइड गॅमेट एकत्र येतील तर त्याच्यापासून काय तयार होणार या ठिकाणी, डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. काय तयार होणार या ठिकाणी, डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. आणि दिस इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. मग या ठिकाणी आपल्याला फर्टिलायझेशन मध्ये बघा दोन शब्द महत्वाचे मी सांगितले. कोणते शब्द सांगितले महत्वाचा, मेल हॅप्लॉइड गॅमेट, आणि दुसरा मी शब्द सांगितला तो आहे म्हणतो फिमेल हॅप्लॉइड गॅमेट. बघा हे जे आहे मेल हॅप्लॉइड गॅमेट म्हणजे बघा कोणता पार्ट आला या ठिकाणी, आपण थोडंसं अजून डीप मध्ये सांगायचं झालं तर मग या ठिकाणी आपण सुरुवात करूया टेस्टिस पासून. बघा या ठिकाणी टेस्टिस आणि फिमेल हॅप्लॉइड गॅमेट अजून थोडंसं डीप मध्ये सांगायचं झालं तर बघा इथे काय असणार या ठिकाणी, ओव्हरी. काय असणार या ठिकाणी, ओव्हरी. ओके, टेस्टिस आहे या ठिकाणी काय प्रोड्यूस करणार या ठिकाणी, टेस्टिस प्रोड्यूस बाय स्पर्म, राईट. टेस्टिस प्रोड्यूस बाय स्पर्म. आणि ओव्हरी जे आहे हे तिचं प्रोड्यूस बाय एग, इज अनदर नेम इज कॉल्ड एज ओहोम. तर अजून नाव आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी ओ साइट. काय नाव आहे या ठिकाणी, ओ साइट म्हणून त्याला अजून एक नाव आहे. ओके, ज्या वेळेस बघा ही जी काय स्पर्म अँड ही जी एग जी आहे बघा, स्पर्म आणि एग यांचं काय होणार या ठिकाणी,
फ्युजन होणार आहे. बघा, ज्यावेळेस हे जे काय स्पर्म असतील आणि हे जे काय एग असतील यांचं काय होणार आहे ठिकाणी फ्युजन होणार आहे. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी फर्टिलायझेशन असं म्हणलं जातं. अजून आपण थोडंसं डिटेलमध्ये सांगायचं झालं तर बघा, हे जे काय स्पर्म जे आहेत आणि हे जे काही एक आहे त्यांचं जेव्हा या ठिकाणी फ्युजन होणार आहेत त्याच्यापासून काय होणार आपण म्हणलो डिप्लॉइड झायगॉट. म्हणजे या ठिकाणी बघा, ही जी आहे मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि फिमेल हॅप्लॉइड गॅमेट यांचं फ्युजन झाल्यानंतर साहजिक काय तयार होईल या ठिकाणी झायगोट तयार होणार आहे. काय तयार होणार या ठिकाणी झायगोट तयार होणार आहे. आफ्टर दॅट ही जी झायगोट आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होणार या ठिकाणी इम्ब्रिओमध्ये होणार आहे. कशा होणार आहे या ठिकाणी इम्ब्रिओमध्ये याचं कन्वर्जन होणार आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इम्ब्रिओमध्ये याचं कन्वर्जन होणार आहे आणि या इम्ब्रिओपासून काय होणार आहे या ठिकाणी न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज बघा, या इम्ब्रिओपासून नवीन ऑर्गॅनिझम जो आहे तो या ठिकाणी काय होणार आहे नव्याने तयार झाला आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे या ठिकाणी बघा, मेल हॅप्लॉइड गॅमेट आहे तो आहे स्पर्म, फिमेल हॅप्लॉइड गॅमेट जो आहे तो आहे एग. यांचं फ्युजन झाल्यानंतर काय तयार होईल झायगॉट. या झायगॉट पासून काय तयार होणार या ठिकाणी एम्ब्रिओ आणि या एम्ब्रिओ पासून काय होणार तयार होणार या ठिकाणी न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो आपल्याला तयार झाला बघायला भेटतो. नंतर आपण म्हणतो गॅमेट फॉर्मेशन असं म्हणलं जातं. बघा, मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट इन ऑल द टाईप ऑफ रिप्रोडक्शन असं येतं बघा. द फ्युजन ऑफ दिस फॉर्म झायगॉट. झायगॉटपासून साहजिक काय तयार होणार आहे या ठिकाणी मी आता सांगितल्याप्रमाणे झायगॉटपासून काय तयार होणार या ठिकाणी इम्ब्रिओ जो आहे तुम्ही या ठिकाणी तयार झाला बघायला भेटतो. आणि या इम्ब्रिओपासून न्यू जो काय ऑर्गॅनिझम आहे न्यू ऑर्गॅनिझम तो या ठिकाणी तयार झाला आपल्याला पाहायला भेटतो. तो सुद्धा आपल्या या ठिकाणी तयार झाला पाहायला भेटतो. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. बघा, आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे ते आहे प्लांटमध्ये जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते कसं होतं. ओके, बघा या ठिकाणी प्लांटमध्ये जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते कसं होतं या ठिकाणी सांगायचं झालं बघा, प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या जे काही सिस्टीम आहेत सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन प्रेझेंट असतात. म्हणून सिस्टीम तयार होते आणि अनेक सिस्टीम जेव्हा मल्टिपल नंबर ऑफ सिस्टीम जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतं एक नवीन ऑर्गॅनिझम या ठिकाणी काय होतं तयार झाला आपल्याला पाहायला भेटतो. सेम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्लांटमध्ये सुद्धा जर सांगायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटचे सुद्धा ऑर्गन याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच्यापासून एक नवीन प्लांट्स जे आहे किंवा नवीन एखादं फ्लॉवर असेल किंवा नवीन एखादं स्पेसिस तयार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. तर बघा, प्लांटमध्ये जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते कसं होतं किंवा इन डिटेल आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा बघा, प्लांटचं जर तुम्ही सांगायचं झालं तर दोन भागामध्ये याचं कन्वर्जन होतं. पहिला असेसरी होल म्हणून आणि दुसरं बघा या ठिकाणी तिकडे आहे इसेन्शियल होल म्हणून. बघा, इसेन्शियल होलमध्ये सांगायचं झालं तर बघा दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत प्लांटच्या दृष्टीने. मग इसेन्शियल म्हणजे काय गरजेचं आहे, खूप ते महत्त्वाचं आहे. आणि असेसरी म्हणजे काय ते महत्त्वाचं आहे पण ते एवढं महत्त्वाचं नाही. इट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, इसेन्शियल होलमध्ये सांगायचं झालं तर पहिला आहे बघा या ठिकाणी अँड्रोसियम. सॉरी, पहिला आहे या ठिकाणी काय आहे अँड्रोसियम आणि दुसऱ्या या ठिकाणी गायनोसियम. आता हे अँड्रोसियम आणि गायनोसियम काय आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा, अँड्रोसियम जो आहे हा मेल बघा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. कोणाचा पण कोणाचा फ्लॉवरचा. बघा, प्लांटचा जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो कोणता आहे अँड्रोसियम. कोणता आहे अँड्रोसियम. आणि प्लांटचा बघा या ठिकाणी गायनोसियम जो आहे तो काय आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. बघा, या ठिकाणी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अँड्रोसियम इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन प्लांट. गायनोसियम इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन प्लांट. बघा, या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं इसेन्शियल म्हणून ह्याला काय म्हणलं गेलं इसेन्शियल होल. आणि हे जे काय अँड्रोसियम आहे आणि हे जे काय गायनोसियम जे आहे ते कशासाठी महत्त्वाचे आहेत इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कशासाठी महत्त्वाचे या ठिकाणी प्लांटमध्ये
रिप्रोडक्शनसाठी कशासाठी महत्वाचे या ठिकाणी रिप्रोडक्शनसाठी महत्वाचे आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं आहे. आता जर या ठिकाणी सांगायचं झालं बघा, या ठिकाणी जर सांगायचं झालं तर असेसरी होलमध्ये बघा पहिला जो का ऑर्गन आहे बघा, असेसरी होलमध्ये तुम्ही जर सांगायचं झालं तर पहिला जो ऑर्गन आहे तो आहे या ठिकाणी बघा कॅरेक्स. दुसऱ्या या ठिकाणी कोरम. बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बघा तर मेन होल अँड्रोसेम बघा या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर असेसरी होल म्हणून बघा असेसरी होल म्हणून या ठिकाणी अँड्रोसेम आणि गायनोसेम प्रेझेंट असतील आणि सॉरी असेसरी होल म्हणून काय प्रेझेंट असते या ठिकाणी कॅलेक्स आणि कोरोला आणि इसेन्शियल होल म्हणून जे काय प्रेझेंट असते ते काय असणार या ठिकाणी अँड्रोसेम आणि गायनोसेम काय प्रेझेंट असणार या ठिकाणी अँड्रोसेम आणि गायनोसेम या ठिकाणी काय असणार या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. आता बघा मी तर सांगितल्याप्रमाणे ही जी कॅरेक्स आहे हे कशाने बनलेलं असणार आहे या ठिकाणी सेपर. कशाने बनलेलं असणार आहे सेपर. आणि ही जी काही कॅरेक्स आहे सांगायचं झालं तर जो कलर असतो कसा असतो ग्रीन कलर. कोणता कलर असतो या ठिकाणी ग्रीन कलर असतो. मग तुम्ही जर या ठिकाणी सांगायचं डायग्राममध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला थोडक्यात 2 मिनिटांनी तुम्हाला मी डायग्राममध्ये दाखवेल की कॅरेक्स कुठे असतो. ओके. दुसरा या ठिकाणी ही जी काही कोरोला आहे त्याचं बघा या ठिकाणी पेटल आहेत. काय पैसे असतात याच्यामध्ये पेटल पेज असतात आणि हे काय असतं बघा या ठिकाणी हे जे काही पेटल आहेत याचा डिफरंट कलर असतो. हे डिफरंट कलरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्लांटमध्ये बघायला भेटतात. बघा ही जी सेपर आहे कोणत्या कलरमध्ये बघायला भेटतात ग्रीन कलरमध्ये. बट पेटल जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी डिफरंट कलरमध्ये बघायला भेटतात. या ठिकाणी हे जे आहे कॅरेक्स किंवा हे जे काही कोरोला आहे नेमकं काय काम करतात तर बघा या ठिकाणी जे काही इंटरनल होल आहे इंटरनल होल म्हणजे इंटरनल जे काय ऑर्गन असतील त्याला प्रोटेक्शनचं काम करतात. काय काम करतात या ठिकाणी ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. या ठिकाणी काय काम करतात या ठिकाणी कॅरेक्स आणि कोरोला प्रोटेक्शन जे आहे ते या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी ते आपल्याला करताना पाहायला भेटतात. आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर बघा याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काही प्लांट बघा जे आहेत ते कसं असतात बायसेक्शुअल आणि काही प्लांट जे आहेत ते कसे असतात या ठिकाणी युनिसेक्शुअल. बघा या ठिकाणी आपल्याला जर बायसेक्शुअल म्हणजे काय सांगायचं झालं बघा बायसेक्शुअल म्हणजे काय या ठिकाणी दोन्ही बघा 2 reproductive organs are present in single plant. बघा एकाच प्लांटमध्ये दोन्ही जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत ते या ठिकाणी काय असतं मित्रांनो प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो बायसेक्शुअल. म्हणजेच काय थोडक्यात म्हणजेच काय या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या प्लांटमध्ये अँड्रोसियम सुद्धा प्रेझेंट असणार आहे ॲज वेल ॲज गायनोसियम सुद्धा काय याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजे ही जी काय बायसेक्शुअल प्लांट आहे त्याच्यामध्ये अँड्रोसियम सुद्धा काय या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे ॲज वेल ॲज गायनोसियम सुद्धा काय असणार या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट याचं एक्झाम्पल सांगायचं झालं या बायसेक्शुअलचं याचं सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे त्या हिबिस्कस ज्याला आपण जास्वंदचं झाड असं म्हणलं जातं. कोणतं जास्वंदचं झाड. आता बघा याच्यामध्ये अजून गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे काय युनिसेक्शुअल. बघा युनिसेक्शुअल बघा याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ते म्हणजे काय युनिसेक्शुअल. बघा या ठिकाणी जर युनिसेक्शुअल बद्दल सांगायचं झालं तर मग याच्यामध्ये ओनली वन एकतर कोण मेल सेक्स ऑर्गन किंवा फिमेल सेक्स ऑर्गन जो आहे फिमेल बघा किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण असं म्हणतो चालेल किंवा फिमेल ऑर्गन्स प्रेझेंट इन सिंगल प्लांट. बघा म्हणजे एका प्लांटमध्ये एक तर काय प्रेझेंट असेल मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असेल किंवा दुसरं जे काय प्लांट असेल त्याच्यामध्ये एकतर मेल किंवा एकतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय असणार या ठिकाणी
प्रेझेंट असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं झालं तर याच्यामध्ये अँड्रोसेम असेल एका प्लांटमध्ये किंवा किंवा त्या प्लांटमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, गायनोसेम जे आहे काय असणार या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. दोन्ही अँड्रोसेम आणि गायनोसेम याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट नसणार आहे. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर याचं एक्झाम्पल आहे पपया. याचं एक्झाम्पल काय या ठिकाणी पपया हे काय त्याचं एक्झाम्पल आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. चला आता आपण पुढे अजून थोडंसं बघूयात. बघा या ठिकाणी तुम्ही जर या डायग्राममध्ये बघितलं तर बघा या ठिकाणी अँड्रोसेम जे आहे अँड्रोसेम याचे दोन पार्ट खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे बघा अँथर आणि दुसरा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो तो आहे फिलामेंट. कशामध्ये अँड्रोसेम मध्ये. आणि दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं गायनोसेम मध्ये तर पहिला आहे बघा या ठिकाणी स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. बघा काय म्हणलं या ठिकाणी स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. मग या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट कन्सेप्ट पाहिजे आहे त्या डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, नेमकं डबल फर्टिलायझेशन ही कन्सेप्ट काय असते. बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघूयात. बघा हे जे अँथर आहे, हे जे अँथर आहे याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, तर या अँथरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे पोलन ग्रेन. बघा या अँथरमध्ये काय प्रेझेंट असतात या ठिकाणी पोलन ग्रेन प्रेझेंट असतात. म्हणजे हा पार्ट जो आहे तो कोणाचा झाला, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. कोणाचा झाला, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि जर या ठिकाणी दुसरी गोष्ट आपण पाहिली बघा या ठिकाणी ओव्हरी. बघा बघा ओव्हरीमध्ये जर तुम्ही जर सांगायचं झालं बघा आताचे जे काही डायग्राम जे आहे आपण पाहिले बघा या ठिकाणी गायनोसेम मध्ये बघा. तर गायनोसेम मध्ये गायनोसेम मध्ये कोणकोणते ऑर्गन दिलेत, पहिल्यांदा दिले स्टिग्मा, दुसरं दिलं स्टाईल आणि थर्ड दिलं आहे ओव्हरी. बघा आपल्याला या डिटेलमध्ये आपण थोडंसं या डिटेलमध्ये बघूयात की ओव्हरी काय असतं. बघा बघा या ठिकाणी ओव्हरी जी आहे, ओव्हरी प्लांटमध्ये या ओव्हरीच्या आतमध्ये अजून एक गोष्ट या ठिकाणी प्रेझेंट असते आणि त्याचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी ओव्हर. काय प्रेझेंट असतं, ओव्हर. हे जे ओव्हर आहे ते एक दोन नसतात, मल्टिपल नंबर ऑफ ओव्हर्स आर प्रेझेंट इन ओव्हरी. बघा भरपूर ओव्हर जे आहेत या ओव्हरीमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. मग या ओव्हरच्या आतमध्ये काय असतं या ठिकाणी जर तुम्ही सांगायचं झालं तर या ओव्हरच्या आतमध्ये अजून गोष्ट प्रेझेंट असते त्याचं नाव आहे एम्ब्रियो सॅक. काय प्रेझेंट असते या ठिकाणी, एम्ब्रियो सॅक. लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा ही जी ओव्हरी आहे ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हर आहे, या ओव्हरच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं, एम्ब्रियो सॅक. आणि या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट असतं बघा या ठिकाणी त्या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एक सेल. बघा ही जी काय एक सेल आहे ती याच्यामध्ये काय असते मित्रांनो प्रेझेंट असते. प्लस ह्याच्यामध्ये टू पोलर न्यूक्लिय. बघा टू पोलर न्यूक्लिय ही जी आहेत या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये काय असतं या ठिकाणी प्रेझेंट असतं. बघा या ठिकाणी हे जी काय एम्ब्रियो सॅक आहे याच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं या ठिकाणी एक सेल प्लस अजून गोष्ट याच्यामध्ये प्रेझेंट असते ते आहे टू पोलर न्यूक्लिय. काय प्रेझेंट असते या ठिकाणी, टू पोलर जे काही न्यूक्लिय असते याच्यामध्ये काय असते या ठिकाणी प्रेझेंट असते. बघा काय होतं या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी ही जी काही ट्यूब, ही जी काही तुम्हाला ट्यूब दिसते, ही जी काही ट्यूब आहे त्याला आपण म्हणतो पोलन ट्यूब. काय म्हणतो आपण या ठिकाणी त्याला पोलन ट्यूब असं म्हणलं जातं. आणि मग या पोलन ट्यूब जे आहे या पोलन ट्यूबच्या आतमधून बघा आपल्याला टू मेल गॅमेट जे आहेत, टू मेल गॅमेट ते काय होतात या पोलन ट्यूबच्या आतमधून इन्सर्ट होतात. ते कोणाच्या मार्फत इन्सर्ट होतात, कसं इन्सर्ट होतात ते सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी आपल्याला त्यासाठी एक डेफिनेशन बघणं गरजेचं आहे. ते आहे बघा पॉलिनेशन. बघा त्यासाठी आपल्याला एक डेफिनेशन पाहणं गरजेचं आहे. ते आहे बघा पॉलिनेशन. तर बघा या ठिकाणी पॉलिनेशन म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर द ट्रान्सफर. बघा काय म्हणलं या ठिकाणी पॉलिनेशन म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन म्हणजे पोलन ग्रेन जे आहे ते काय होतात ट्रान्सफर होतात फ्रॉम, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम कुठून कुठे, अँथर टू
स्टिग्मा. बघा ही जी का पोलन ग्रेन जे आहे, हे जे का पोलन ग्रेन आहेत ते काय होणार या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. पण ते कुठून कुठे ट्रान्सफर होणार आहे या ठिकाणी अँथरकडून स्टिग्माकडे. दिस इज कॉल्ड एज पॉलिनेशन. दिस इज कॉल्ड एज पॉलिनेशन. त्याला आपण म्हणतो या ठिकाणी पॉलिनेशन असं म्हणतो. मग ही जी का पॉलिनेशन आहे ते बघा या ठिकाणी अबायोटिक पण होतं ॲज वेल एज या ठिकाणी बायोटिक सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अबायोटिक पॉलिनेशन मध्ये सांगायचं झालं बघा या ठिकाणी विंड पॉलिनेशन म्हणजे हवेमार्फत सुद्धा पॉलिनेशन तुम्हाला या ठिकाणी झालेलं बघायला भेटतं. काही वेळेस हवेमार्फत, काही वेळेस पाण्यामार्फत सुद्धा या ठिकाणी पॉलिनेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. बायोटिक पॉलिनेशन मध्ये सांगायचं झालं तर काही इन्सेक्ट जे आहेत बघा, काही जे काही इन्सेक्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पॉलिनेशन करताना बघायला भेटतात. जसं की याचं सगळ्यात सोपं आणि चांगलं एक्झाम्पल सांगायचं झालं त्या बघा या ठिकाणी हनी बी जी काय मधमाशी आहे, मधमाशी ती या ठिकाणी तुम्हाला बघा पॉलिनेशन करताना पाहायला भेटतं. तर बघा अशा प्रकारे ते पॉलिनेशन करतात. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा काय होतं की या ठिकाणी टू मेल गॅमेट जे आहे, टू मेल गॅमेट जे आहे ते जाऊन कोणाशी फ्यूज होतात या ठिकाणी ओव्हरी. कोणाशी फ्यूज होतात या ठिकाणी ओव्हरीशी जाऊन काय होतं ते फ्यूज होतात. मग ओव्हरीच्या आतमध्ये काय आपण मगाशी पाहिलं, या ओव्हरीच्या आतमध्ये काय या ठिकाणी ओव्हर आहे आणि ओव्हरच्या आतमध्ये काय या ठिकाणी एक सेल आहे आणि दुसरं काय या ठिकाणी टू पोलर न्यूक्लियस. बघा मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे बघा पहिल्यांदा पॉलिनेशन होईल. What is the meaning of pollination? The transport of pollen grain from anther to stigma is called as pollination. मग या का हे जे पॉलिनेशन आहे दोन फॅक्टर महत्त्वाचे आहेत. पहिला आहे अबायोटिक, दुसरा आहे बायोटिक. अबायोटिक मध्ये सांगायचं झालं तर विंड पॉलिनेशन आहे, वॉटर पॉलिनेशनद्वारे सुद्धा, पाण्याद्वारे सुद्धा या ठिकाणी पॉलिनेशन तुम्हाला झालेलं बघायला भेटतं. बायोटिक मध्ये सांगायचं झालं तर बघा मधमाशीच्या ह्याने इन्सेक्ट आपण ज्याला म्हणतो त्याने पॉलिनेशन झालं आपल्याला पाहायला भेटतं. मग पॉलिनेशन झाल्यानंतर बघा त्या पोलन ग्रेनमध्ये हे जे काय पोलन ग्रेन आहे त्या पोलन ट्यूबद्वारे टू मेल गॅमेट जे आहेत ते त्यातून काय होतात इन्सर्ट होतात आणि ते जाऊन फ्यूज कोणाशी होतात, इथे फ्यूज इन द ओव्हरी. मग या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हर आहे आणि ओव्हरच्या आतमध्ये काय या ठिकाणी एक सेल आहे आणि दुसरी गोष्ट काय अजून या ठिकाणी टू पोलर न्यूक्लियस. मग ह्याची काय टू मेल गॅमेट आहे याच्यामध्ये बघा एक मेल जो गॅमेट आहे तो कोणाशी जाऊन फ्यूज होतो या ठिकाणी मेल गॅमेट. बघा वन मेल गॅमेट आपण इथं म्हणूयात बघा समजण्यासाठी. वन मेल गॅमेट जो आहे तो कोणाशी जाऊन फ्यूज होतो या ठिकाणी एक सेलशी. बघा हे जे दोन मेल गॅमेट आहेत, ही जी काही दोन मेल गॅमेट आहे याच्यापैकी एक मेल गॅमेट जो आहे तो कोणाशी जाऊन फ्यूज होतो एक सेल. कोणाशी फ्यूज होतो एक सेल आणि याच्यापासून आपल्याला झायगोट जे आहे तो तयार झाला बघायला भेटतो. काय तयार झाला बघायला भेटतो या ठिकाणी झायगोट. आणि साहजिक आहे झायगोट पासून काय तयार होणार या ठिकाणी इम्ब्रियो. काय तयार होणार या ठिकाणी इम्ब्रियो तयार झाला आपल्याला पाहायला भेटतो. काय बोलतो आपण त्याला इम्ब्रियो तयार झाला बघायला भेटतो. आता राहिला अजून एक वन मेल गॅमेट कारण या ठिकाणी टू मेल गॅमेट आहे. मग या ठिकाणी बघा अजून एक जो का मेल गॅमेट आहे वन मोर गॅमेट तो या ठिकाणी कोणाशी फ्यूज होतो या ठिकाणी बघा टू पोलर न्यूक्लियसशी. वन मेल गॅमेट बघा या ठिकाणी हा जो वन मेल गॅमेट आहे तो कोणाशी जाऊन फ्यूज होतो टू पोलर न्यूक्लियसशी फ्यूज होतो आणि याच्यापासून आपल्याला काय तयार झालं पाहायला भेटतं एंडोस्पर्म. बघा काय तयार झालं पाहायला भेटतं आपल्याला या ठिकाणी एंडोस्पर्म तयार झालं पाहायला भेटतं. आणि हे जे काय एंडोस्पर्म आहे ते काय काम करतं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. आणि ही जी काय मेकॅनिझम आहे ही जी काय टू मेल गॅमेट जाऊन फ्यूज झाल्यात एक आणि त्याच्यापासून झायगोट तयार जातो आणि त्याच्यापासून काय तयार पाहायला आपण भेटतं एंडोस्पर्म. हे जे मेकॅनिझम आहे तर दिस इज कॉल्ड एज एक नाव आहे दिस इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. दिस इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन असं म्हणलं जातं. हे लक्षात राहणं गरजेचं. बघा आता आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट हे जे आहे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. नाव आपल्याला एक गोष्ट बघायची आहे ते बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. त्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन जे आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं परंतु आजच्या सुद्धा लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर साहजिक आहे आपल्याला गोष्ट माहिती आहे की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये
ह्युमन बॉडीमध्ये किती क्रोमोझोम आहेत या ठिकाणी 46. बघा आपण त्या आता जी डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन दिली त्या दृष्टीने पण ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे आणि आता मी जे काय सांगणार आहे त्या दृष्टीने म्हणजे 2 प्रकारे सेक्स डिटर्मिनेशन आपण अभ्यास करू शकतो ह्युमनमध्ये. बघा ह्युमन बॉडीमध्ये किती क्रोमोझोम आहे या ठिकाणी 46. किती क्रोमोझोम आहे या ठिकाणी 46. याचं डिव्हायडेशन करायचं झालं तर या ठिकाणी बघा 2 डिव्हायडेशन होतील. एक आहे 23 आणि दुसरं आहे 23. बघा ह्युमन बॉडीमध्ये किती क्रोमोझोम आहे या ठिकाणी 46. याचं मिओसिस झालं 23 क्रोमोझोम तयार झालं. हा जो आहे तो आहे डिप्लॉइड. हा काय या ठिकाणी हॅप्लॉइड आहे. मग या ठिकाणी डिप्लॉइड कन्व्हर्जन हॅप्लॉइडमध्ये झालं असेल तर काय झालं असणार या ठिकाणी मिओसिस झालं असणार आहे. मग याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या 23 मध्ये पुन्हा याच्यामध्ये 2 भागामध्ये डिव्हायडेशन होतं. मग हे 23 म्हणजे या ठिकाणी 22 आणि एक जो आहे या ठिकाणी काय होणार या ठिकाणी XY असणार आहे. कसं असणार या ठिकाणी XY असणार आहे. पुन्हा याच्यामध्ये सेम याच्यामध्ये 22 आणि ह्या काय असणार या ठिकाणी XS असणार आहे. मग हा जो काही XY आहे, हा जो XY आहे तो कोण आहे या ठिकाणी प्रेझेंट असणार या ठिकाणी मेल. काय असणार या ठिकाणी मेल या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. आणि हा जो X आहे तो काय असणार या ठिकाणी फिमेल असणार आहे. कसा असणार या ठिकाणी फिमेल असणार आहे. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर हा जो 22 क्रोमोझोम तुम्हाला बघायला भेटतात तर दिस इज कॉल्ड एज ऑटोझोम. ह्याला काय म्हणतात ऑटोझोम. ह्याला काय म्हणतात या ठिकाणी ऑटोझोम असं म्हणलं जातं. सेम ऑटोझोम आणि ही जी काही XY आहे किंवा ही जी काही एक्सेस तुम्हाला पाहायला भेटते XY किंवा एक्सेस हे काय असणार या ठिकाणी 6 क्रोमोझोम. हे काय असणार या ठिकाणी 6 क्रोमोझोम असणार आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. त्याला काय म्हणतात सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग असं म्हणलं जातं. आता या चार्टनुसार जर बघायचं झालं बघा या चार्टमध्ये जसं सांगितले त्या चार्टनुसार जर आपलं पाहायचं झालं तर बघा चार्टमध्ये काय सांगितले तुम्ही जर पाहिलं तर बघा मेल दिलं आहे आणि या ठिकाणी काय दिले फिमेल दिलेला आहे. बघा मेलमध्ये जर सांगायचं झालं तर बघा मेलमध्ये काय सांगितले 22 प्लस एक्स दिले आणि अजून गोष्ट दिलेली आहे या ठिकाणी 22 प्लस वाय या ठिकाणी दिलेलं आहे. फिमेलमध्ये सेम आहेत म्हणून काय दिले या ठिकाणी 22 प्लस एक्स दिलेला आहे. का? कारण फिमेलमध्ये क्रोमोझोम नंबर असतात सेम असतात. म्हणजे 6 क्रोमोझोम जे आहे फिमेलमध्ये काय असतात सेम असतात. बट मेलमध्ये 6 क्रोमोझोम काय असतो बदल आहे. म्हणून या ठिकाणी काय दिले या ठिकाणी वाय दिलेला आहे. नंतर काहींच्या लक्षात आलं असेल की इथं 22 प्लस एक्स 22 प्लस वाय इथं 22 प्लस एक्स का लिहिले फक्त वनली त्याच्यामागचं कारण काय तर मेलमध्ये जो काही क्रोमोझोम त्या ठिकाणी चेंज आहे. बघा या ठिकाणी समजा मेलने एक्स सिक्रेट केला तर फिमेल कंटिन्यू काय सिक्रेट करणार आहे या ठिकाणी एक्स सिक्रेट करणार आहे. म्हणजे काय तयार झालं या ठिकाणी बघा 22 22 44 इथं एक्स आहे म्हणून इथं एक्स आहे. इथं पुन्हा कंटिन्यू एक्स आहे. म्हणजे कोण जन्मले या ठिकाणी मित्रांनो इथं जन्मल कोण येणार आहे या ठिकाणी फिमेल. कोण जन्मला येणार या ठिकाणी फिमेल. या ठिकाणी मेल आहे. मेलने जर समजा वाय सिक्रेट केला तिथं 22 आहे तर फिमेल कंटिन्यू काय सिक्रेट करणार आहे एक्सेस सिक्रेट करणार आहे. म्हणून या ठिकाणी काय झालं 22 22 मेलने वाय सिक्रेट केलाय फिमेलने एक्स सिक्रेट केलाय म्हणजे एक्स आणि वाय झालाय. म्हणजे या ठिकाणी कोण जन्माला येणार या ठिकाणी मेल जन्माला येणार आहे. कोणी जन्माला या ठिकाणी मेल जन्माला येणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय की फिमेलमध्ये जो काय सेक्स क्रोमोझोम आहे तो काय सेम आहे काय एक्स एक्स. म्हणून फिमेल कंटिन्यू काय सिक्रेट करणार कंटिन्यू एक्स सिक्रेट करणार आहे. पण मेलमध्ये जो काय सेक्स क्रोमोझोम आहे तो काय या ठिकाणी त्याच्यामध्ये फेरेशन आहे. कारण मेलमध्ये 6 क्रोमोझोम आहे तो काय एक्स वाय आहे. काय आहे या ठिकाणी एक्स वाय आहे. मेलने समजा एक सिक्रेट केला तर फिमेल कंटिन्यू काय सिक्रेट करणार आहे एक सिक्रेट करणार आहे. म्हणजे साहजिक कोण जन्माला येईल फिमेल. बट मेलने जर वाय सिक्रेट केला तर फिमेल कंटिन्यू काय सिक्रेट करणार आहे या ठिकाणी एक सिक्रेट करणार आहे. म्हणजे या ठिकाणी झालं एक्स वाय म्हणजे कोण जन्म येणार आहे या ठिकाणी मेल. म्हणजे याच्यावर आपल्याला जर कन्क्लुजन काढायचं झालं तर या ठिकाणी बघा काय आहे खूप महत्वाची लाईन आहे या ठिकाणी सेक्स जो काही डिटरमाइन आहे बघा सेक्स डिटरमाइन जो आहे किंवा सेक्स डिटर्मिनेशन जे आहे ते कोण करणार आहे या ठिकाणी बघा सेक्स डिटरमाइन कोण करणार आहे या ठिकाणी ओनली वन मेल करणार आहे. बघा याच्यावर एक महत्वाची लाईन सांगायची आहे आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन किंवा सेक्स डिटरमाइन जो आहे तो कोण करणार आहे या ठिकाणी मेल करणार आहे. व्हाय बिकॉज इन दिस मेल इज प्रेझेंट इन द क्रोमोझोम. कोणता क्रोमोझोम आहे या ठिकाणी एक्स वाय क्रोमोझोम. कारण त्या मेलमध्ये जो काही क्रोमोझोम आहे तो कसा असणार आहे एक्स आणि वाय.
आणि वाय आणि फिमेलमध्ये जो क्रोमोझोम आहे तो काय असणार आहे या ठिकाणी एक्सेस या ठिकाणी असणार आहे. कोणता असणार आहे? एक्सेस या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. म्हणजे फिमेलमध्ये जो काही सेक्स क्रोमोझोम आहे तो काय आहे या ठिकाणी सेम आहे, एक्सेस आहे. परंतु मेलमध्ये जो काही सेक्स क्रोमोझोम जो आहे तो काय या ठिकाणी त्याच्यामध्ये फेरेशन आहे, म्हणजे एक्स आणि वाय आहे. म्हणून हा जो वाय क्रोमोझोम आहे तो काय करणार या ठिकाणी सेक्स डिटरमाइन करणार आहे. म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे तो मेल होणार की फिमेल होणार, मेल होणार की फिमेल होणार हे कोण डिटरमाइन करणार या ठिकाणी? मेल डिटरमाइन करणार आहे या ठिकाणी. कोण डिटरमाइन करणार या ठिकाणी? मेल डिटरमाइन करणार आहे. बघा, पुढे आपल्याला अजून एक कन्सेप्ट सांगितला आहे, ते आहे बघा हॉर्मोन बद्दल. काय सांगितलं या ठिकाणी? हॉर्मोन. बघा ह्युमन बॉडीमध्ये मेल आणि फिमेलमध्ये बघा जे काही रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन आहेत ते काय आहेत त्याच्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. मग आता ते कोणकोणते आहेत या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर ही जी काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे आणि फिमेल या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन या ठिकाणी प्रेझेंट असतात. जसं की मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये पहिले जे हॉर्मोन आहे त्याचं नाव आहे अँड्रोजन. काय नाव आहे या ठिकाणी? अँड्रोजन नावाचं जे काही हॉर्मोन आहे ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतं. त्याचप्रमाणे दुसरं एक हॉर्मोन ते आहे टेस्टोस्टेरॉन नावाचं. बघा टेस्टोस्टेरॉन नावाचं सुद्धा हॉर्मोन या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये या ठिकाणी काय असतं? प्रेझेंट असतं. या ठिकाणी बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये दोन हॉर्मोन खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आहे बघा ते आहे इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन. कोणतं? इस्ट्रोजन. आणि दुसरं एक हॉर्मोन खूप महत्त्वाचं आहे ते आहे या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन. जे की तुम्ही या ठिकाणी एक कन्सेप्ट पाहणार आहे आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि दुसरा आहे या ठिकाणी LH ल्युटिनायझिंग हॉर्मोन. हे सुद्धा कोणामध्ये प्रेझेंट असतं या ठिकाणी? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये या ठिकाणी हे जे काही हॉर्मोन असतात या ठिकाणी प्रेझेंट असतात. कोणते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि दुसरा आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन, जे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनमध्ये खूप महत्त्वाचं काम करतात किंवा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जे आहे हे सुद्धा हॉर्मोन आपले महत्त्वाचे आहेत. आणि मेलमध्ये कोणते आहेत या ठिकाणी? अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे खूप महत्त्वाचे हॉर्मोन आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 सिस्टमचा अभ्यास करायचा आहे. त्या ठिकाणी बघा कोणती? पहिली आहे बघा ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि दुसरं या ठिकाणी आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग या ठिकाणी पहिला जो काय ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा जो काही ऑर्गन आहे, तो बघा पहिला जो ऑर्गन आहे तो महत्त्वाचा ऑर्गन आहे तो आहे टेस्टिस. कारण टेस्टिस जो आहे या ठिकाणी हा जो काही टेस्टिस आहे बघा या टेस्टिसबद्दल सांगायचं झालं तर मग टेस्टिस जो आहे तो आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन. बघा टेस्टिस जो आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधला हा कोणता ऑर्गन आहे? प्रायमरी सेक्स ऑर्गन. आणि हे जे काय टेस्टिस आहेत नेमकं काय वर्किंग आहे या ठिकाणी टेस्टिसचं? इट्स अ प्रोडक्शन ऑफ स्पर्म. बघा ही जी मेल टेस्टिस आहे ते काय काम करतं? इट्स अ प्रोड्यूस बाय स्पर्म. स्पर्म जे आहे ते प्रोड्यूस करण्याचं काम करतं. आणि या टेस्टिसमध्ये बघा ह्याला अजून एक गोष्ट आठवत असते या टेस्टिसला ते आहे बघा सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. सेमिनिफेरस ट्यूब्यूल जे असतात सेमिनिफेरस ट्यूब्यूल जे आहे याला काय असतात या ठिकाणी प्रेझेंट असतात. जे की या ठिकाणी सांगितले बघा जर्मिनल एपिथेलियमने ते बनलेलं आहे. कशाने बनलेले? जर्मिनल एपिथेलियमने ते बनलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. अजून गोष्ट सांगायचं झालं तर बघा या ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्लॅंड सुद्धा या ठिकाणी काय असतात मित्रांनो या ठिकाणी ग्लॅंड्स अँड डक्ट असं या ठिकाणी प्रेझेंट असतात. जसं की सांगायचं झालं तर जसं की या ठिकाणी बघा सांगायचं झालं तर बघा डक्ट कोणकोणते सांगायचं झालं तेव्हा पहिला आहे युरायनो युरायनो जनरेटर डक्ट. दुसरी डक्ट महत्त्वाची आहे त्या बघा इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. बघा या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये पहिली डक्ट महत्त्वाची आहे त्या बघा युरेनो जनरेटर डक्ट. दुसरी डक्ट महत्त्वाची आहे त्या बघा इजॅक्युलेटरी डक्ट. त्याचप्रमाणे या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये ग्लॅंड सुद्धा महत्त्वाचे आहेत. बघा कोणते ग्लॅंड असतात या ठिकाणी बघा पहिला आहे प्रोस्टेट ग्लॅंड. कोणते ग्लॅंड असते या ठिकाणी? प्रोस्टेट ग्लॅंड.
आणि दुसरी ग्रँड जे आहे ते महत्त्वाचे आहे. ते आहे बघा या ठिकाणी कॉपर ग्रँड. हे जे 2 ग्रँड आहेत, पोस्टेड ग्रँड आणि कॉपर ग्रँड, हे सिक्रेशनसाठी खूप महत्त्वाचं काम करतात. कशासाठी? सिक्रेशनसाठी महत्त्वाचं काम करतात. ज्याचं एक्झाम्पल आहे सिमेंट. ज्याचं एक्झाम्पल आहे सिमेंट, हे त्याचं काही एक्झाम्पल आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी ह्याचा एक सिक्वेन्स असतो. बघा फॉर एक्झाम्पल हे जे काही स्पर्म आहेत ते कसं ट्रान्सफर होतात सांगायचं झालं तर बघा पहिल्यांदा हे जातं कशामध्ये, बघा इथे एक चार्ट दिलेला असेल. बघा हे पहिल्यांदा जाते कशामध्ये, रेटी टेस्टिसमध्ये जातील. कशामध्ये जातील? रेटी टेस्टिसमध्ये. त्यानंतर हे जे काय आहे ते जातं बघा कशामध्ये, वास इप्रेशिया. आफ्टर दॅट एपिडिडायमिस, त्यांना बघा वासा डिप्रेशनमध्ये ते जाणार आहे. त्यानंतर इजॅक्युटरी डक्ट आणि आफ्टर दॅट युरेथ्राद्वारे ते काय होणार या ठिकाणी ते ट्रान्सफर होणार आहे, ते फ्लो होणार आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि बघा फर्टिलायझेशनच्या वेळेस ही जी स्पर्म आहे ते काय होतात, ट्रॅव्हलिंगचं काम करतात. व्हाय? बिकॉज दिस स्पर्म इज फर्टिलाइज टू ओव्हम. बघा स्पर्म जे आहे ते कोणाशी फर्टिलाइज होणं गरजेचं आहे, ओव्हम सोबत फर्टिलाइज होणं गरजेचं आहे. त्यानंतरच काय तयार होणार आहे या ठिकाणी, एम्ब्रियो फॉर्मेशन होणार आहे. काय होणार आहे त्यावेळेस? एम्ब्रियो फॉर्मेशन होणार आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दिस सेमेन इज डिपॉझिट इन द व्हॅजिना विथ द हेल्प ऑफ पेनिस. कोणाच्या मदतीने या ठिकाणी, पेनीच्या मदतीने ते या ठिकाणी काय होणार आहे, ते ट्रान्सफर होणार आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे बघा, ते आहे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. बघा तर या ठिकाणी बघा ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सांगायचं झालं तर बघा याच्यामध्ये कोणकोणते ऑर्गन खूप महत्त्वाचे आहेत ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर पहिला आहे बघा ओव्हरी. कोणता ऑर्गन महत्त्वाचा आहे या ठिकाणी? ओव्हरी. दुसरा आहे या ठिकाणी ओव्हिडक्ट. तर अजून नाव आहे ओव्हिडक्टला फॅलोपियन ट्यूब. काय नाव आहे या ठिकाणी? फॅलोपियन ट्यूब. थर्ड आहे युटेरस आणि चौथा आहे या ठिकाणी व्हॅजिना. बघा हे जी ओव्हरी आणि ओव्हिडक्ट आहेत इथेच पेअर कसं असतं, ते पेअर. कारण अजून एक ठिकाणी ओव्हरी आणि ओव्हिडक्ट काय असतं या ठिकाणी प्रेझेंट असतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता ते गोष्ट लक्षात राहणं गरजेचं आहे की या ओव्हरीमधनं प्रत्येक महिन्याला एव्हरी मंथ हे त्याचं प्रोड्यूस बाय. बघा या ओव्हरीमधनं एक गोष्ट तयार होणार आहे, त्याचं नाव आहे, किंवा प्रोड्यूस होणार आहे त्याचं नाव आहे ओव्हम, किंवा त्याला अजून शब्द आहे एग, किंवा त्याला अजून शब्द आहे ओसाइट. त्याला ओव्हम म्हणलं तरी चालेल, एग म्हणलं तरी चालेल, किंवा ओसाइट. ओके. तर या ओव्हरीमधून प्रत्येक महिन्याला काय तयार होतं या ठिकाणी, प्रोड्यूस होतं ओव्हम किंवा एग किंवा ओसाइट या ठिकाणी काय होतं, प्रोड्यूस होतं. आणि मग हे जे काय ओव्हरी जे आहेत या ठिकाणी, ही जी काही ओव्हम आहे, ओके, ते कुठे जातील? ते जातील पहिल्यांदा कुठे जातील? ओव्हिडक्टमध्ये जातील. कुठे जातील? ओव्हिडक्टमध्ये जातील. आणि ओव्हिडक्टमधून ते कुठे जाते या ठिकाणी व्हॅजिनाच्या द्वारे काय होणार, ते बाहेर पडणारे बाय त्याचं ॲब्सेंट ऑफ फर्टिलायझेशन. कधी का किंवा कधी जेव्हा फर्टिलायझेशन होणार तेव्हा ते व्हॅजिनाद्वारे काय होणार, ते एक्झिट होणार आहेत. मग हे जी बघा या ठिकाणी अजून गोष्ट महत्त्वाची आहे. ही जी काही ओव्हिडक्ट आहे, याचा जो शेप आहे ओव्हिडक्टचा, तर ओव्हिडक्टचा जो शेप आहे तो कसा असतो या ठिकाणी, फनेल लाईक शेप. कसा असतो या ठिकाणी? फनेल लाईक शेप. बघा ही जी ओव्हिडक्ट आहे त्याचा शेप कसा असतो या ठिकाणी? फनेल लाईक शेप असतो. अजून गोष्ट या ओव्हिडक्टमध्ये प्रेझेंट असते, त्याचं नाव मित्रांनो स्टिरिया. काय प्रेझेंट असतं या ठिकाणी? स्टिरिया. तर ही स्टिरिया काय काम करतात या ठिकाणी? मूवमेंट. काय काम करतात या ठिकाणी? मूवमेंटचं काम करतात. म्हणजे या ठिकाणी बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे जे स्टिरिया आहेत ते काय काम करतात या ठिकाणी? ओव्हम जे आहे ओव्हम त्याला पुश करण्याचं काम करतात, म्हणजे पुढे ढकलण्याचं काम करतात. कोण? हे स्टिरिया. बघा ही जी ओव्हिडक्ट आहे याच्यामध्ये स्टिरिया काय असतात या ठिकाणी? प्रेझेंट असतात. इट इज प्रेझेंट इन स्टिरिया. आणि जो व्हॉट इज द फंक्शन? इट इज अ पुश इन द ओव्हम. बघा हे जे ओव्हम आहेत ते काय करतात या ठिकाणी? पुश करण्याचं काम करतात. कोण? स्टिरिया. आणि कोणामध्ये प्रेझेंट असतात या ठिकाणी? ते ओव्हिडक्टमध्ये काय असतात या ठिकाणी? प्रेझेंट असतात. या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा आता आपण मगाशी पाहिलं
की मगाशी आपण एक कन्सेप्ट पाहिलं बघा, फॉर्मेशन ऑफ गॅमेट आणि फर्टिलायझेशन. ही जी कन्सेप्ट आहे फॉर्मेशन ऑफ गॅमेट आणि फर्टिलायझेशन, हे आपण मगाशी कन्सेप्ट जे आहे आपण डिटेलमध्ये पाहिले आहे. बघा, फॉर्मेशन ऑफ गॅमेट जर सांगायचं झालं आणि फर्टिलायझेशनमध्ये सांगायचं झालं, तर बघा या ठिकाणी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मेल गॅमेट कोणता आहे या ठिकाणी? मेल गॅमेट जो आहे, मेल गॅमेट तो आहे या ठिकाणी स्पर्म. काय या ठिकाणी? स्पर्म आहे. काय या ठिकाणी? स्पर्म आहे. आणि फिमेल जो काही गॅमेट आहे तो काय या ठिकाणी? एग आहे. काय या ठिकाणी? एग आहे. या दोघांचं साहजिक आहे फ्युजन जेव्हा होणार आहे, या दोघांचं काय होणार आहे ठिकाणी? फ्युजन जेव्हा होणार आहे, तेव्हाच काय होणार आहे ठिकाणी त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. काय होणार तेव्हाच आपण म्हणतो फर्टिलायझेशन होणार आहे. आता इम्पॉर्टंट गोष्टमध्ये सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी जी काय फिमेल बॉडी आहे, फिमेल बॉडी ओके, त्याच्यामध्ये गोष्ट प्रेझेंट असते, त्याचं नाव आहे मेन्स्ट्रुएशन सायकल. बघा काय नाव आहे? मेन्स्ट्रुएशन सायकल. कोणामध्ये? फिमेल बॉडीमध्ये. ही जी मेन्स्ट्रुएशन सायकल आहे ती किती दिवस असते? सर्वांना माहिती आहे 28 ते 30 दिवसाची काय असते? सायकल असते. आणि ह्याच्यामध्ये जे काही ब्लीडिंग होतं फिमेलमध्ये, ब्लडचं जे काही ब्लीडिंग होतं ते किती दिवस होतं? 5 to 7 डेज. ओके, किती दिवस होतं? 5 to 7 डेज. परंतु बघा काही कालावधीनंतर म्हणजे साधारणतः 45 एजमध्ये, 45च्या एजमध्ये ही जी काही मेन्स्ट्रुएशन सायकल जी आहे, ही जी काही मेन्स्ट्रुएशन सायकल जी आहे काय असते? हळूहळू ते ॲब्सेंट होते किंवा ते स्टॉप होते. काय होते या ठिकाणी? ते स्टॉप होते. ते जे काही मग आता तुम्ही सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की 45च्या किंवा 35च्या एजमध्ये ही जी काही मेन्स्ट्रुएशन सायकल जी आहेत ती स्टॉप का होते? कारण त्यांच्या बॉडीमध्ये हे जे काही इस्ट्रोजन आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे फिमेल हार्मोन कोणते? इस्ट्रोजन आणि दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन. हे काय होतात या ठिकाणी? इनएक्टिव्ह. हे काय होतं या ठिकाणी? इनएक्टिव्ह होतात. हे काय होतं या ठिकाणी? इनएक्टिव्ह होतात. म्हणून ते काय होतं या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन सायकल हळूहळू होते स्टॉप होत जाते. आणि या कन्सेप्टला एक नाव आहे, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज, बघा या ठिकाणी मेनॉपॉज. काय नाव आहे त्याला? मेनॉपॉज असं म्हणलं जातं. काय म्हणतात या ठिकाणी? मेनॉपॉज असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी शब्द दिले बघा. मग या ठिकाणी काय म्हणले? मेनॉपॉज असं म्हणलं गेलेलं आहे. काय म्हणले या ठिकाणी? बट इन अ वुमन द फंक्शन ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टॉप द मेनॉपॉज. साधारण त्याचं एज किती असतं या ठिकाणी सांगायचं झालं तर किती एज असतं या ठिकाणी? 45 एज असतं. तोपर्यंत त्या तोपर्यंत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये किंवा त्या फिमेलच्या बॉडीमध्ये किती ओसाइट म्हणजे थोडक्यात एग, ओसाइट म्हणजे काय थोडक्यात एग, किती एग तयार होतो या ठिकाणी? 2 to 4 मिलियन इमॅच्युअर एग आपल्याला त्या ठिकाणी त्या फिमेल बॉडीमध्ये तयार झालेले बघायला भेटतात. ते कुठे तयार होतात? साहजिक आहे ओव्हरीमध्ये. कुठे तयार होतात या ठिकाणी? ते ओव्हरीमध्ये आपल्याला तयार झाले बघायला भेटतात. ओके. आणि अजून गोष्ट महत्त्वाची आहे की ज्यावेळेस मेन्स्ट्रुएशन सायकल फ्लो व्हायला सुरुवात होते तर बघा साधारणतः 400च्या आसपास जे काही एग आहेत ते आपल्याला या ठिकाणी तयार झाले बघायला भेटतात. ओके. मग या ठिकाणी काय लाईन सांगितली? प्रत्येक लाईनचं मीनिंग आपण या ठिकाणी बघूयात. काय सांगितले? फॉर्मेशन ऑफ झायगॉट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. बघा फॉर्मेशन ऑफ झायगॉट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि फिमेल हॅप्लॉइड गॅमेट एकत्र आल्यानंतर काय तयार होईल या ठिकाणी? झायगॉट. या झायगॉटपासून काय तयार होणार या ठिकाणी? या झायगॉटपासून काय तयार होणार या ठिकाणी? एम्ब्रिओ. काय तयार होणार या ठिकाणी? एम्ब्रिओ तयार होणार आहे. आणि एम्ब्रिओपासून आपल्याला न्यू ऑर्गॅनिझम जो काय तो तयार झाला आपल्याला बघायला भेटतो. काय म्हणले? दिस इज द इंटर्नल फर्टिलायझेशन. ह्युमन बॉडीमध्ये जे फर्टिलायझेशन होतं ते कसं होतं या ठिकाणी? इंटर्नल फर्टिलायझेशन होतं. इन विच सीमेन इज डिपॉझिटेड इन व्हॅजिना ड्युरिंग इंटरकोर्स. बघा इंटरकोर्सच्या वेळेस सिमेंट काय होतं? ट्रान्सफर होतं. फ्यू मिलियन ऑफ स्पर्म दे स्विम फ्रॉम व्हॅजिना थ्रू युटेरस अँड रिच फॅलोपियन डक्ट. म्हणजे फॅलोपियन ते आपल्याला ओव्ह्यूल म्हणलं गेले. ओनली वन स्पर्म इज रिक्वायर्ड फॉर फर्टिलायझेशन सिंगल होम दॅट फिमेल प्रोड्यूस. बघा मिलियन ऑफ स्पर्म जे होतात ते काय होतात? ट्रॅव्हल होतात आफ्टर द फर्टिलायझेशन. बट ओनली वन स्पर्म्स आर फ्यूज इन द एग. फक्त एकच जो का स्पर्म एकच स्पर्म जो असतो तो कोणाशी फ्यूज होतो? एकशी काय होतो या ठिकाणी? फ्यूज होतो. वुमन विथ ॲडव्हान्स एज हॅव स्ट्रॉंग चान्स ऑफ कन्सिविंग
abnormal child the over that develop around menopause age. त्याला बघा एज फॅक्टर दिला आहे, तो दिला बघा 45 ते 50 तिथं सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणजे इफ सच ओव्हम इज फर्टिलाइज देर आर इन्क्रीज द चान्स ऑफ गेटिंग जेनेटिकली अबनॉर्मल चाइल्ड. बघा मग एखाद्या वेळेस आपल्या वेगळ्या प्रकारचे बघा त्यावेळेस खूप म्हणजे त्या एजमध्ये जर म्हणजे परफेक्ट मॅच होत नसेल, तर त्यावेळेस काय होतं, की त्यावेळेस आपल्याला अबनॉर्मल कंडिशन बघायला भेटते किंवा डिस्फॉल्ट आपल्याला झालं बघायला भेटतो. इथे एक आजाराबद्दल दिलेलं आहे, ते आहे डाऊन सिंड्रोम किंवा टर्नर सिंड्रोम. हे जे काही डाऊन सिंड्रोम किंवा हे जे काही टर्नर सिंड्रोम जे आहेत, ते कोणते डिसऑर्डर आहेत? आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ते आहेत क्रोमोझोमल डिसऑर्डर. कोणते डिसऑर्डर आहे या ठिकाणी? क्रोमोझोमल जे काही डिसऑर्डर आहेत, ते आहेत बघा. कोणते? डाऊन सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम. बघा पुढची कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे, महत्त्वाची आहे. ते आहे बघा डेव्हलपमेंट ऑफ बर्थ. बघा आता डेव्हलपमेंट ऑफ बर्थ जे आहे ते बर्थ कंडिशन कधी लागू होईल? ज्यावेळेस झायगोट फॉर्मेशन होईल. काय तयार होईल या ठिकाणी? झायगोट फॉर्मेशन. आणि आफ्टर दॅट बघा ही जी आहे झायगोट, याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? या झायगोटचं एम्ब्रिओमध्ये. कशामध्ये होणार आहे या ठिकाणी? एम्ब्रिओ. आणि मग हा जो एम्ब्रिओ आहे एका ह्युमन बॉडीमध्ये सांगायचं झालं तर फिमेलमध्ये किती महिने प्रेझेंट असतो? या साधारणतः 9 महिने. किती महिने प्रेझेंट असतो? या ठिकाणी 9 महिने या ठिकाणी काय असतो? प्रेझेंट असतो. या ठिकाणी अजून गोष्ट सांगायची झाली बघा प्लॅसेंटा म्हणून. बघा त्या फिमेल बॉडीमध्ये प्लॅसेंटा या ठिकाणी ज्यावेळेस ते लेडीज प्रेग्नेंट राहणार आहे त्यावेळेस ते प्लॅसेंटा जे आहे ते काय काम करतं या ठिकाणी? तर प्लॅसेंटा काय काम करतं या ठिकाणी? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. काय प्रोव्हाइड करतं? न्यूट्रिशन जे आहे, न्यूट्रिशन. बघा न्यूट्रिशन जे आहे ते काय करतं या ठिकाणी? प्रोव्हाइड करण्याचं काम करतं बघा. कोण? प्लॅसेंटा. न्यूट्रिशन प्रोव्हाइड काय करतं या ठिकाणी? ते आपल्याला काम करताना बघायला भेटतं. बघा काय सांगितलं या ठिकाणी? द fertilization take place in fallopian duct. The zygote thus form undergo rapid and repeated mitotic division to form embryo. बघा या जागेवरपासून काय तयार होणार या ठिकाणी? एम्ब्रिओ तयार होणार आहे. या जागेवरपासून काय तयार होणार या ठिकाणी? एम्ब्रिओ तयार होणार आहे. साधारणतः ह्याचा काय पिरियड आहे तो किती महिन्याचा पिरियड असतो? साधारणतः 9 महिन्याचा पिरियड असतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ही जी काही प्लॅसेंटा आहे, प्लॅसेंटा काय प्रोव्हाइड करणार या ठिकाणी? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे. काय प्रोव्हाइड करणार आहे? न्यूट्रिशन. कोणाला प्रोव्हाइड करणार या ठिकाणी? जी काही प्रेग्नंट मदर आहे, जी काही प्रेग्नंट मदर त्याला ते प्रोव्हाइड करणार आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट फॉर 9 मंथ द प्रेग्नंट मदर गिव्ह बर्थ टू अ बेबी. 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर साहजिक आहे त्या मदरमधून जे काही काय होणार या ठिकाणी? बर्थ म्हणजे लहान बाळ जे आहे ते जन्माला येणार आहे. बघा याच्यामध्ये खूप महत्त्वाचं हॉर्मोन आहे बद्दल सांगितले ते ऑक्सिटोसिन. बघा काय म्हणले? द हॉर्मोन ऑक्सिटोसिन इज रिलीज फ्रॉम द पोस्टेरियर पिट्युटरी ऑफ मदर वन्स द फॉइटल डेव्हलपमेंट इज कंप्लीटेड. बघा ज्यावेळेस लहान बाळ जन्माला येणार आहे त्यावेळेस हे जे ऑक्सिटोसिन हॉर्मोन जे आहे ते काय होणार या ठिकाणी? रिलीज होणार आहे. ड्यू टू ऑक्सिटोसिन युटेरस कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉलंटरी अँड बेबी इज एक्सपेल्ड आउट. म्हणजे जे काही युटेरस आहे तो काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. त्यातून जे काही लहान बाळ आहे ते जन्माला येणार आहे. द इनिशिएशन ऑफ बर्थ प्रोसेस इज पॉसिबल ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. युटेरसचं जेव्हा काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन होणार आहे तेव्हा. ओके. पुढे बघा आता मी शिकवल्याप्रमाणे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग आताच मी ते शिकवलं होतं. ओके. बघा आता आपल्याला या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा कॉजेस ऑफ स्टेरिलिटी इन फिमेल. आता स्टेरिलिटी म्हणजे काय? की ती जी काही फिमेल म्हणजे ती जी काही पॅरेंट आहे, ती जी काही पॅरेंट आहे, ओके. ते काय असणार या ठिकाणी? चाइल्डलेस. कसं असणार या ठिकाणी? चाइल्डलेस. ती जी काही पॅरेंट आहे ते काय असणार या ठिकाणी? चाइल्डलेस असणार आहे. म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचा मुलगा किंवा मुलगी होणार नाही. मग ते कशामुळे होतं त्यावेळेस? बघा फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा मेन्स्ट्रुएशन सायकल जे आहे तिचं इरेग्युलर असेल तर काय असेल या ठिकाणी? मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे मेन्स्ट्रुएशन सायकल जे आहे ती काय असते या ठिकाणी? इरेग्युलर असेल तर. अजून सांगायचं तर स्पर्म काउंट जो आहे, स्पर्म काउंट तो काय असेल? लेस. स्पर्म काउंट काय असेल? म्हणजे स्पर्म नंबर जो आहे तो काय असेल? कमी असेल तर या ठिकाणी सुद्धा स्टेरिलिटी आपल्याला बघायला भेटते. काय वेळेस जे काय ओव्हिडक्ट आहे याच्यामध्ये डिफिकल्टीज आल्या तर बघा बघा ही जी काय ओव्हिडक्ट आहे याच्यामध्ये काही डिफिकल्टीज वगैरे आल्या किंवा
ऑब्स्टॅकल ऑफ ओव्हिडक्ट त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आले तर आपल्याला या ठिकाणी बघा स्टेरिलिटी जे आहे ते आपल्याला पाहायला भेटते. मग आता बघा याच्यामध्ये सांगायचं झालं तर बघा काय प्रॉब्लेम लाईक इरेग्युलर इन मेन्स्ट्रुएशन सायकल, डिफिकल्ट इन ओसाइट प्रोडक्शन म्हणजे एक प्रोडक्शनचा काय प्रॉब्लेम झाला तर इम्प्लांटेशन इन युटेरसमध्ये, ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट बघा काय प्रॉब्लेम आले ओव्हिडक्टमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी स्टेरिलिटी जे आहे ते पाहायला भेटते. मग याचा उपाय आहे का? येस, त्याच्यावर 100% उपाय आहे. मग काय बघा याचे कोणकोणते उपाय जर सांगायचं झालं तर बघा पहिलं जर सांगायचं झालं तर बघा याच्यामध्ये अवयव आपण करू शकतो ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणलं जातं इन व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा ह्याला अजून नाव आहे ह्याला अजून नाव आहे टेस्ट ट्यूब बेबी. काय नाव आहे? टेस्ट ट्यूब बेबी. ओके. आणि ह्याचा दुसरा उपाय आहे का? आहे. आपण हे बघा याच्या ठिकाणी काय करू शकतो? सरोगेसी करू शकतो. काय करू शकतो या ठिकाणी? सरोगेसी म्हणून सुद्धा एक टेक्निक आहे. ते सुद्धा या ठिकाणी यूज करू शकतो. बघा. तर या ठिकाणी पाहायचं झालं तर बघा इन व्हिट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय होतं? बघा इन व्हिट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय होतं या ठिकाणी, की जे काही चाइल्डलेस पीपल आहेत, जे काही चाइल्डलेस पीपल आहेत किंवा ज्यांच्यामध्ये काही डिफिकल्टी आहेत ओव्हिडक्टमध्ये किंवा इम्प्लांटेशन ऑफ युटेरसमध्ये करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत आहेत. ओके. त्यांच्यामध्ये बघा ही इन व्हिट्रो फर्टिलायझेशन केलं जातं. ज्याला मी आता सांगितल्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबी केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी बघा, की जे काही पर्सन आहे ओके. त्या पर्सनमधून स्पर्म जो आहे तो काय केला जातो या ठिकाणी कलेक्ट केला जातो. काय केला जातो या ठिकाणी? कलेक्ट केला जातो. ओके. आणि स्पर्म कलेक्ट केल्यानंतर जी काही फिमेल बघा, ही जी काही फिमेल आहे, तर फिमेलमधनं सुद्धा काय कलेक्ट केला जातोय का? जे काही एग आहे, तो काय केला जातो या ठिकाणी? कलेक्ट केला जातो. काय कलेक्ट केला जातो या ठिकाणी? एग जे आहे ते काय केलं जातं? कलेक्ट केलं जातं. ॲज वेल एज मेलमधून सुद्धा काय कलेक्ट केला जातो? स्पर्म कलेक्ट म्हणजे गोळा केला जातो. आणि स्पर्म आणि एग हे कलेक्ट म्हणजे गोळा केल्यानंतर एका टेस्ट ट्यूबमध्ये हे जे काही टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं याचं फर्टिलायझेशन केलं जातं. काय केलं जातं त्या ठिकाणी? त्याचं फर्टिलायझेशन केलं जातं आणि फर्टिलायझेशन केल्यानंतर ना तो जो काही एम्ब्रिओ आहे, ओके, तो जो काही एम्ब्रिओ आहे तो कशामध्ये इन्सर्ट करतात? फिमेलमध्ये युटेरसमध्ये इन्सर्ट केला जातो. कशामध्ये इन्सर्ट केला जातो? फिमेल बॉडीमध्ये युटेरसमध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्या कन्सेप्टला म्हणलं जातं आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. काय म्हणतात या ठिकाणी? इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. पण ते जे काही चाइल्ड आहे ते काय असणार या ठिकाणी? ओव्हन चाइल्ड, स्वतःचं ते चाइल्ड असणार आहे. जे काही कॅरेक्टरिस्टिक असतील, जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक किंवा जे काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक जे काही असतील ते स्वतःचे असणार आहेत. काय म्हणले? दिस इज द टेक्निक इन मॉडर्न मेडिकल फील्ड वेअर चाइल्डलेस कपल. बघा एखादं कपल असेल जे चाइल्डलेस त्याला मुलगा-मुलगी होत नाहीये. तर या ठिकाणी त्याला बघा इज ब्लेस्ड बाय देअर ओन चाइल्ड. त्याला स्वतःचा मुलगा होऊ शकतो. काय म्हणले या ठिकाणी अवयव टेक्निकमध्ये, की बघा स्पर्म काउंट बघा काय-काय प्रॉब्लेम या ठिकाणी त्याला बघावं लागतात. द अवयव टेक्निक इज डन रिमूव्हिंग द ओसाइट फ्रॉम द मदर. बघा ओसाइट म्हणजे एग कोणत्या टेक्निकने? आर्टिफिशियल. ही कोणती टेक्निक आहे? आर्टिफिशियल. फर्टिलाइज्ड बाय स्पर्म कलेक्टेड फ्रॉम फादर. बघा स्पर्म संग ते काय होणार? ते फर्टिलाइज होणार. दिस फर्टिलायझेशन इज डन इन अ टेस्ट ट्यूब. कशामध्ये फर्टिलायझेशन केलं जातं? ते टेस्ट ट्यूबमध्ये. आणि आफ्टर दॅट ते कशामध्ये ट्रान्सफर केलं जातं? बघा द एम्ब्रिओ फॉर्म इज इम्प्लांटेड इन द युटेरस. आणि तो एम्ब्रिओ कुठे तयार होणार या ठिकाणी? युटेरसमध्ये तुम्हाला ते बघायला भेटतो. आणि ऑफ लेयर मदर सरोगेट मदर ॲट ॲप्रोप्राईट टाईम. बघा तिची काय लेयर मदर आहे त्याच्यामध्ये काय जातं? ते ट्रान्सफर केलं जातं. त्या टेक्निकला म्हणलं जातं इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. काय म्हणलं जातं या ठिकाणी? इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं म्हणलं जातं. दुसरी एक टेक्निक आहे या ठिकाणी त्या आहे सरोगेसी. बघा या सरोगेसीमध्ये काय केलं जातं? बघा या ठिकाणी मेल जो आहे तर मेलकडनं स्पर्म जो आहे तो गोळा केला जातो. सेम फिमेल जे आहे फिमेलमधनं एग जो आहे तो या ठिकाणी गोळा केला जातो. म्हणजे काय केला जातो या ठिकाणी? कलेक्ट केला जातो. कलेक्ट केल्यानंतर साहजिक आहे ते कुठं ट्रान्सफर केलं जाणार आहे या ठिकाणी? टेस्ट ट्यूबमध्ये. कुठे ट्रान्सफर केलं जाणार आहे या ठिकाणी? एका टेस्ट ट्यूबमध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे. बट ह्याच्यामध्ये काय डिफरंट आहे मित्रांनो या ठिकाणी सांगायचं झालं तर मग ती जी काही स्पर्म आणि एग गोळा केल्यानंतर फर्टिलायझेशन केलं जाईल. फर्टिलायझेशन केल्यानंतर साहजिक आहे एम्ब्रिओ तयार होणार आहे. काय तयार होणार या ठिकाणी? एम्ब्रिओ तयार होणार आहे. काय तयार होणार या ठिकाणी? एम्ब्रिओ तयार होणार आहे. आणि तो जो काही एम्ब्रिओ आहे तो अनदर जी काही वुमन आहे, अनदर जी काही वुमन आहे त्याच्यामध्ये काय केलं जातो या ठिकाणी? तो शिफ्ट केला जातो. काय केला जातो या ठिकाणी? तो
ट्रान्सफर केला जातो. जी काय दुसरी फिमेल आहे त्याच्यामध्ये काय केला जातो, तो ट्रान्सफर केला जातो. कशामध्ये? युटेरसमध्ये. कशामध्ये? युटेरसमध्ये. आणि या प्रोसेसला काय म्हटलं जातं या ठिकाणी? सरोगन्सी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं या प्रोसेसला? सरोगन्सी असं म्हणलं जातं. हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. थर्ड पॉईंट बघा या ठिकाणी काय सांगितलंय? स्पर्म बँक. काय म्हणलं या ठिकाणी? स्पर्म बँक. आता स्पर्म बँक म्हणजे काय या ठिकाणी बघा, ही बघा एखादा मेल जो आहे त्याच्यामध्ये स्पर्म काउंट नंबर असेल, काय प्रॉब्लेम असतील स्पर्म प्रोडक्शन, तर त्यावेळेस काय करायचं बघा या ठिकाणी स्पर्म बँक म्हणजे स्पर्म गोळा करू शकतो. आणि या ठिकाणी गोळा केल्यानंतर जे काय अननोन म्हणजे तो जो काही पर्सन असेल ज्याने स्पर्म डोनेट केले त्याची माहिती लपवली, त्याची काय अननोन पर्सन आपण त्याला म्हणतो, त्याची माहिती लपवली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सांगितलं बघा, देन द स्पर्म आर कलेक्टेड फ्रॉम द स्पर्म बँक. Sperm bank is the place where the donor donate the sperm and such sperm are kept stored. ते एका ठिकाणी ते स्टोअर केलं जातं. The donor is identity is kept secret. ती सिक्रेट अननोन ठेवली जाते. And it should also be physically and mentally fit person. पण ते ज्या पर्सनने तो स्पर्म डोनेट केलाय तो कसा असणं गरजेचं आहे या ठिकाणी? मेंटली, फिजिकली अँड मेडिकली कसं असणं गरजेचं आहे या ठिकाणी? फिट असणं गरजेचं आहे. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आहे ते आहे बघा ट्विन. आता ट्विन म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला सांगायचं झालं तर बघा, ट्विन म्हणजे काय की इट इज अ फॉर्मेशन ऑफ टू एम्ब्रियो. बघा, इट इज अ फॉर्मेशन ऑफ टू एम्ब्रियो. बघा बघा आणि साहजिक आहे, दोन एम्ब्रियो तयार झाल्यानंतर ना इट्स फॉर्मेशन ऑफ टू एम्ब्रियो. याच्यापासून काय होणार आहे? टू न्यू ऑफस्प्रिंग याच्यापासून काय होणार आहे? तयार होणार आहे. दिस इज कॉल्ड एज ट्विन. त्याला काय म्हणतात या ठिकाणी? ट्विन असं म्हणलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सांगायचं झालं तर बघा, ट्विन्स आर टू एम्ब्रियोज दॅट डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस प्रोड्युसिंग टू ऑफस्प्रिंग. बघा, याच्यापासून दोन एम्ब्रियोपासून काय तयार होणार या ठिकाणी? दोन ऑफस्प्रिंग. म्हणजे एकतर दोन्ही मुलं असतील किंवा एकतर दोन्ही मुली असतील, एकतर मुलगा किंवा एकतर मुलगी असं ते असणार आहे. दिस इज कॉल्ड एज ट्विन. दिस इज कॉल्ड एज ट्विन. तर या ठिकाणी बघा, मोनोझायगोटिक ट्विन म्हणजे काय आणि डायझायगोटिक ट्विन. बघा या ठिकाणी मोनोझायगोटिक ट्विन म्हणजे काय आणि डायझायगोटिक ट्विन म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा बघा पहिला आपण बघूया मोनोझायगोटिक ट्विन. मोनोझायगोटिक ट्विन मध्ये काय होतं की इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळेस बघा, इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट तर आपण म्हणूयात 8 डेज ऑफ झायगोट फॉर्मेशन. बघा, झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसाची गोष्ट आहे. बघा, तर 8 डेज ऑफ झायगोट फॉर्मेशन तर आपण म्हणतो इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. यावेळेस काय होतं या ठिकाणी बघा, इट इज अ फॉर्मेशन ऑफ टू एम्ब्रियो. बघा, त्याच्यापासून काय तयार होणार या ठिकाणी? दोन एम्ब्रियो काय होणार या ठिकाणी? तयार होणार आहे. मग हे जे काही दोन एम्ब्रियो आहेत या दोन एम्ब्रियोपासून साहजिक काय तयार होणार या ठिकाणी? दोन ऑफस्प्रिंग जे आहेत ते काय होणार? नव्याने तयार होणार आहे. साहजिक काय तयार होणार या ठिकाणी? दोन ऑफस्प्रिंग जे आहेत या ठिकाणी काय होणार आहे? नव्याने तयार होणार आहे. दिस इज कॉल्ड एज मोनोझायगोटिक ट्विन. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? मोनोझायगोटिक ट्विन असं म्हणलं जातं. मग आता मोनोझायगोटिक ट्विन मध्ये काय होतं या ठिकाणी बघा सांगायचं झालं तर बघा, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स त्याचप्रमाणे जेनेटिक कॅरेक्टर्स बघा, जेनेटिक कॅरेक्टर्स अँड बघा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आणि जेनेटिक कॅरेक्टर्स याच्यामध्ये काय असतात या ठिकाणी? मोनोझायगोटिक ट्विनमध्ये कसं असतात? सेम असतात. बघा, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आणि जेनेटिक कॅरेक्टर्स असं काय असतात याच्यामध्ये काय असतात या ठिकाणी? सेम असतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कशामध्ये? मोनोझायगोटिक ट्विनमध्ये. अजून गोष्ट महत्त्वाची आहे, ह्याच्यामध्ये जे काही जेंडर जे आहेत त्याच्यामध्ये जे जेंडर जे आहेत ते काय असणार या ठिकाणी? सेम असणार आहे. त्याच्यामध्ये जे काही जेंडर जे आहेत ते काय असणार या ठिकाणी? सेम असणार आहे. म्हणजे हे जे दोन ऑफस्प्रिंग आहेत, हे जे काही दोन ऑफस्प्रिंग आहेत हे दोन्हीचे दोन्ही काय असतील? एकतर मेल असतील किंवा एक तर काय असणार आहे? दोन्हीचे दोन्ही फिमेल असणार आहेत. एकतर हे
दोन ऑफस्प्रिंग जे आहेत, एक तर काय असणारे दोन्हीचे दोन्ही मेल असणारे, एक तर काय असणारे या ठिकाणी ते फिमेल असणार आहे. त्याला आपण म्हणलं जातो मोनोझायगोटिक ट्विन. त्याला आपण काय म्हणतात या ठिकाणी मोनोझायगोटिक ट्विन. दुसरं आपल्या या ठिकाणी बघायचं आहे, त्या बघा या ठिकाणी डायझायगोटिक ट्विन म्हणजे काय? मग आपल्या ठिकाणी दुसरी कन्सेप्ट बघायची आहे, ते आहे डाय ट्विन. आपल्या ग्रामीण भागामध्ये हे जे काही ट्विन आहे त्याला आपण जुळे असं म्हणतो. काय म्हणतो त्या ठिकाणी? जुळे असं म्हणलं जातं. मग या डायझायगोटिक ट्विनमध्ये काय होतं बघा या ठिकाणी हे जे काही 2 एग आहेत, 2 एग ओके. त्या अजून शब्द आहे ओहम. ओके. ही जी काही 2 एग आहेत, या दोन्ही एगशी बघा हे जे काही स्पर्म आहेत, हे जे काही स्पर्म आहे ते काय होतं सेपरेट फ्यूज होतो. सेपरेट काय होतो? फ्यूज होतो. आणि सेपरेट फ्यूज झाल्यामुळं one sperm is fused in the one egg and another sperm is fused in the another egg. मग याच्यापासून काय होतं या ठिकाणी? 2 एम्ब्रियो या ठिकाणी काय होतात? तयार होतात. किती एम्ब्रियो तयार होतात या ठिकाणी? इट इज अ फॉर्मेशन ऑफ 2 एम्ब्रियो अँड या 2 एम्ब्रियोपासून काय तयार होतं या ठिकाणी सांगायचं झालं तर मग या 2 एम्ब्रियोपासून काय तयार होतं या ठिकाणी? 2 ऑफस्प्रिंग काय या ठिकाणी तयार होतात. बघा. या 2 एम्ब्रियोपासून काय तयार होतं या ठिकाणी? 2 ऑफस्प्रिंग जे आहेत आपल्याला या ठिकाणी तयार झालं बघायला भेटतं. मग ह्याचे काय 2 ऑफस्प्रिंग आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? ह्यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स काय असतात या ठिकाणी? चेंजेस. म्हणजे ह्यांचे काही एक्सटर्नल कॅरेक्टर जे असणारे जुळ्यांचे काय असणार या ठिकाणी? वेगळं असणार आहे. ॲज वेल ॲज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? हे जे काही जेंडर आहेत ट्विनचे ओके. एक कोण असेल या ठिकाणी? मेल असेल, तर दुसरं कोण असणार या ठिकाणी? फिमेल असणार आहे. किंवा एक फिमेल असेल, तर दुसरं कोण असणार या ठिकाणी? मेल असणार आहे. दोन्ही फिमेल किंवा दोन्ही मेल जसं की मोनोझायगोटिक ट्विनमध्ये दोन्ही मेल किंवा दोन्ही फिमेल असतात, बरोबर? तसं डायझायगोटिक ट्विनमध्ये तसं नसतं. डायझायगोटिक ट्विनमध्ये काय या ठिकाणी वन मेल असेल तर दुसरं कोण असणार या ठिकाणी? फिमेल असणार आहे. त्याचप्रमाणे एक फिमेल असेल तर दुसरं कोण असणार या ठिकाणी? मेल असणार आहे. त्याचप्रमाणे या दोघांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर काय असणार या ठिकाणी? चेंजेस असणार आहे. म्हणजे जेनेटिक कॅरेक्टर्स या ठिकाणी काय असणार या ठिकाणी? बदल आपल्याला बघायला भेटतो. हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा काय म्हणले? 2 ओसाइट ज्याला आपण ओसाइट म्हणजे थोडक्यात काय? एग. ओसाइट म्हणजे काय थोडक्यात? एग. काय म्हणले? व्हेन 2 oocytes आर रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन अँड बोथ आर फर्टिलाइज्ड बाय 2 सेपरेट स्पर्म. बघा 2 वेगळे स्पर्मने काय होणार या ठिकाणी? फर्टिलाइज होणार आहे आणि याच्यापासून काय तयार होणार आहे? डायझायगोटिक ट्विन या ठिकाणी तयार होणार आहे. साहजिक आहे 2 एम्ब्रियो तयार होणार आहे या साहजिक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी सेम ऑर डिफरंट बाय जेंडर. बघा यांचे काही जेंडर जे आहे ते काय असणार या ठिकाणी? डिफरंट वगैरे असणार आहे. हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायची या ठिकाणी बघा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. बघा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय? या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मेल आणि फिमेल यांची काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे त्याची सुद्धा क्लीननेस असणं गरजेचं आहे. अवेअरनेस बाळगणं गरजेचं आहे. काय म्हणले बघा? व्हॉट इज मीनिंग ऑफ हेल्थ? पहिल्यांदा हेल्थची डेफिनेशन सांगितलेलं आहे. हेल्थ म्हणजे काय? फिजिकली, मेंटली अँड सोशली. बघा सामाजिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, म्हणजे आपण म्हणतो शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या काय असणं गरजेचं म्हणजे त्या ठिकाणी वेल बिईंग, स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? हेल्थ असं म्हणलं जातं. थोडक्यात आरोग्य असं म्हणलं जातं. इन इंडिया देअर इज द काय म्हणले? देअर इज अ लॅक ऑफ अवेअरनेस. बघा त्यावेळेस अवेअरनेस कशामुळं म्हणजे आपल्याला माहिती नसतं किंवा आपण ते काळजी घेत नाही. कशामुळं? बघा सोशल कष्टमुळं, ट्रॅडिशनल ग्रामीण भागामुळे इलिटरेसी तिथं काय असणाऱ्या अंधश्रद्धा वगैरे असते किंवा आपल्याला असणारे ते निष्काळजीपणामुळं किंवा लाज वाटण्यासारखं आपल्याला वाटतं. असल्या गोष्टीमुळे बघा किंवा एखाद्या प्रेशरमुळं, सामाजिक प्रेशरमुळे सुद्धा आपण काय करतो रिप्रोडक्टिव्ह म्हणजे जे काही पर्सन असतील ओके, ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थची काळजी घेत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली बघा या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कॅन बी अचीव्ह कीपिंग जेनेटिक क्लीन. बघा जे काही जेनेटिक ऑर्गन आहेत ते क्लीननेस बाळगणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल सांगितलं जातं बघा मेन्स्ट्रुएशन सायकलच्या बाबतीत. आणि जर जेनेटिक ऑर्गन जे आहे ते क्लीननेस नाही बाळगले तर बघा या ठिकाणी आपल्याला 2 डिसऑर्डर बघायला किंवा 2 आजार बघायला भेटतात. ते कोणते आजार या ठिकाणी बघा? सायफिलिस आणि दुसरा आहे गोनोरिया ज्याला आपण म्हणतो
बॅक्टेरियल डिसऑर्डर. कोणता आजार आहे या ठिकाणी? बॅक्टेरियल डिसऑर्डर किंवा तर आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणलं तरी चालेल. मग बघा सायप्रिसमुळे काय होतं या ठिकाणी बघा, ऑकरन्स ऑफ छान पॅचेस आपल्याला बघायला भेटतात. त्याचप्रमाणे रॅशेस, चट्टे, ताप येतो, सूज येते आपल्याला या ठिकाणी, ॲलोपेसिया खाज सुटते या ठिकाणी. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सायफिलिसमुळे आपल्याला हे सिम्प्टम जे आहेत ते बघायला भेटतात. मग या ठिकाणी गोनर्शियामध्ये बघा पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. लघवी करताना आपल्याला वेगळ्या प्रकारे जळजळ असं वाटते. ओजिंग ऑफ पस सुद्धा काय त्या ठिकाणी तयार झाला आपल्याला बघायला भेटतो. मग ते पेनिसच्या ठिकाणी असेल किंवा फॅजनाच्या ठिकाणी असेल. त्याचप्रमाणे इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, त्या ठिकाणी सूज किंवा जळजळ झाला आपल्याला बघायला भेटतं. मग ते बघा त्याचं इन्फेक्शन ॲनसमध्ये पण होतं, ॲज वेल ॲज घशामध्ये, थ्रॉट म्हणजे घशामध्ये सुद्धा होतं, ॲज वेल ॲज डोळ्यामध्ये सुद्धा आपल्याला याचं इन्फेक्शन झालं बघायला भेटतं. बघा हे 2 आजार आपले जे बघा आहेत, सायफिलिस आणि गोनर्शिया, हे जेनेटिक ऑर्गनचे क्लीननेस न बाळगल्यामुळं हे जे काही बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे सायफिलिस आणि गोनर्शिया, हे आपले आजार जे आहेत ते झालेलं बघायला भेटतात. हे सुद्धा लक्ष राहणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट काय म्हणलं या ठिकाणी, आता बघा ही जी ह्याला एक गोष्ट कारणीभूत आहे, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे वाढती लोकसंख्या. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय म्हणले या ठिकाणी? वाढती लोकसंख्या. काय म्हणले? विथ अ शॉर्ट ड्युरेशन इज देअर हॅज बीन एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन देन कॉल्ड पॉप्युलेशन एक्सप्लोजन. बघा कमी वेळामध्ये खूप महत्त्वपूर्ण लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर आपण म्हणतो वाढती लोकसंख्या. पुढे काय म्हणले? पॉप्युलेशन इज ग्रोइंग अप लिप्स अँड बाउंड इन इंडिया. भारतामध्ये कंटिन्यू वाढत चाललेलं आहे. द प्रॉब्लेम ड्यू टू पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे काय होतं बघा, जे काही सगळ्यांना माहिती आहे की नोकरी असेल, त्या गोष्टी किंवा इन्कम सोर्स उत्पन्न आपण त्याला म्हणतो, किंवा लोन वाढत जाते, ताणतणाव वाढत जात आहेत. त्या सगळ्या महत्त्वाचं म्हणजे काय, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, ओके, पाणी असेल, हे असतील, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ताणतणाव आला बघायला भेटतो. मेडिकल सोर्सेस आपण त्याला म्हणतो, ताणतणाव आला बघायला भेटतो. आणि मग हे सगळ्या गोष्ट कारणीभूत आहे कशामुळे? तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन, त्याला म्हणतो वाढती लोकसंख्या. फॉर पॉप्युलेशन कंट्रोल देअरफॉर इन इंडिया फॅमिली प्लॅनिंग मस्ट. बघा मध्ये अमिताभ बच्चनची खूप छान जाहिरात होती, ते म्हणजे काय? हम दो आणि हमारे दो. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी? पॉप्युलेशन एक्सप्लोजन जर कंट्रोल करायचं असेल तर. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. चॅप्टरचं नाव होतं लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ओके, धन्यवाद.